बरं चला आपण स्टार्ट करूया. मला सांगा काल तुम्हाला कोणी पण एक क्लॅरिफिकेशन द्या. कालमध्ये काय-काय समजलं तुम्ही? काय-काय टॉपिक आपले कव्हर झाले? याबद्दल सांगा बरं. मला एक 5 मिनिटात सांगा बरं पटपट. म्हणजे आपण आज पुढचे टॉपिक आज मेन इंट्रोडक्शन आपण जावाचं स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे? मॅम हां. मॅम तुम्ही आपलं इंट्रोडक्शन झालं तुमचं आणि हं, त्यानंतर तुम्ही म्हणजे एस-टी-एस वगैरे समजून सांगितलं, प्रोजेक्ट वर्क कसा असतो ते सगळं हं, समजून सांगितलं मॅम. हं. 1 मिनिट प्रणवला ॲडमिट करते. हां. हां, अजून काय घेतलं आपण? मला सांगा सीची हिस्ट्री सांगितली होती मी थोडीशी. हो त्या मॅम. तर हां, तर हिस्ट्रीमध्ये काय-काय आठवतंय तुम्हाला? युनिक्सचं सांगितलं होतं थोडं. जे आठवतंय तेवढं सांगा. कधी आली आपली युनिक्स? त्याच्यानंतर सी कधी आली? सीच्या अगोदर मॅम कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज होती? युनिक्स हं, 1970 ला आली. हं. सीच्या अगोदर बेसिक कंबाईन कंपाइलिंग हां. प्रोग्रामिंग लँग्वेज हां, होती. त्यानंतर बी-सी-पी-एल तिची होती. सी झाली बरोबर, बरोबर. मग सी आणि आपली युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम पहिलं बी-सी-पी-एलमध्ये होती. नंतर मग ती सीमध्ये सी मध्ये रिटर्न झाल्या. कन्व्हर्ट हां, केली. सीमध्ये राईट केली गेली. ठीक आहे. तर तुम्हाला इथपर्यंत समजलं. त्यानंतर मग आपण एस-टी-एसमध्ये दाखवलं. तर आता आदित्यचा आहे तो थोडासा ॲडमिशनसाठी गेला होता. पण प्रतीक आणि प्रणव खूप छान. तुम्ही छानपैकी प्रोग्राम केला आणि एस-टी-एसमध्ये आता काय तुम्हाला इथून पुढचे बघा, तुम्हाला मी एस-टी-एसमध्ये कारण की आपल्याला तुम्ही जावा शिकताय, तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे कंपनीमध्ये पुढे जाऊन तुम्हाला कोणत्यातरी एका फ्रेमवर्कमध्ये काम करायचंय. मग ते स्प्रिंग बूट असू दे किंवा अँग्युलर असू दे किंवा रिएक्ट असू दे किंवा तुमचं Node.js असू दे. ठीक आहे. तर तुम्हाला एका चांगल्या जो म्हणजे बघा आता तुम्ही काल सांगितले एडिटर कोणते-कोणते आहात, की IntelliJ IDEA आहे, त्यानंतर Eclipse आहे, त्यानंतर एस-टी-एस आहे. आता एस-टी-एस तुम्हाला कळलं, की तुम्ही प्रोग्राम कसा करायचा. तर आता या सध्या आपण स्प्रिंग वेबवरती करत नाहीये. तर आपण काय करतोय नॉर्मल जावा प्रोग्राम रन करतोय. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय डाऊट आहे? कळलं, समजलं? कसं डिरेक्टरी स्ट्रक्चर त्याचं तयार होतं? ते तुम्हाला समजायची गरज नाहीये. ते पुढे-पुढे ॲडव्हान्स लेव्हलला आपण समजूया. पण एक प्रोग्राम कसा रन करायचा हे कळलं तुम्हाला काल? इथून पुढचे सगळे प्रोग्राम रन करता येतील मग आता? हो मॅम समजलं. हां. तर चला मग ठीक आहे. आता मला सांगा आपण काल एस-टी-एस आता एडिटर पाहिले. आता तुम्ही एडिटर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता एडिटरची चांगलं माहीत आहे. आता एस-टी-एस आहे. तुम्ही कोणत्या पण एडिटरवरती जावाचा प्रोग्राम रन करू शकता. तर आता मला सांगा थोडंसं, आता एडिटरचं तर काम झालं. आपण जावाचा प्रोग्राम तर लिहिला. पण कंपायलर बद्दल काय-काय माहिती आहे? आता आपल्याला आपण मेन जावाचं इंट्रोडक्शन इथून स्टार्ट करतोय आज. ठीक आहे? तर आता कंपायलर आपल्याला जावाचा प्रोग्राम आपण एस-टी-एसमध्ये सपोज लिहिला. तर लिहिल्यानंतर मग त्याच्यासाठी कोणता कंपायलर असतो किंवा पूर्वी आपलं जावाचा प्रोग्राम कसा कंपाईल करायचं किंवा इंटरप्रिटर काय असतं याबद्दल थोडंसं काय माहिती आहे का सांगा? तुम्हाला नसेल माहीत तर मी सांगणारच आहे. तर काही माहिती आहे का कंपायलर हा प्रकार काय आहे बाबा? काही त्याबद्दल मॅडम आयडिया? कंपायलर आपण त्याला दुभाषिक म्हणू शकतो. हं. दुभाषिक म्हण कंपायलरला हां. म्हणजे मशीन लेव्हल कोड हा नाही ह्युमन अंडरस्टँडेबल कोड हा मशीन लँग्वेज कन्व्हर्ट करतो. बरोबर, एकदम बरोबर आहे. म्हणजे आपला जो हाय लेव्हल प्रोग्राम असतो, ठीक आहे. जो आपला प्रोग्राम असतो, तो मशीनमध्ये कन्व्हर्ट करतो. कारण की मशीनला फक्त कोणती भाषा समजते? फक्त 0 अँड 1. तर बघा बायनरी. पूर्वी तुम्ही टर्बो सी वगैरे ऐकलं असेल बघा. पूर्वी म्हणजे हो कधीतरी मॅम. ऐकलं येस असेल. मॅम. आता तुमच्या लेटेस्टच्या हो. काळामध्ये तर आता सगळे ॲडव्हान्स फ्रेमवर्क आलेत, ॲडव्हान्स सगळे आपले कंपायलर आलेले आहेत. पण टर्बो सी ऐकलं असेल. तर जी कंपायलर कधी ऐकलंय का तुम्ही? हो मॅम. जी सी लँग्वेजसाठी वापरतात. आणि सी प्लस प्लसमध्ये पण वापरू शकतो का आपण? का सी प्लस प्लसचा नाही मॅम. कंपायलर C++ला G++ कंपायलर वापरतात. जी प्लस प्लस कंपायलर वापरतो. बरोबर. आणि ह्याच्यासाठी जी-सी-सीनी आपण सी-पी-जी-पीचा रंग म्हणजे प्रोग्राम रन नाही करू शकत का? नाही करू शकत मॅम. बघितलं का कधी करून? का नाही सी मॅम. ट्राय सी नाही प्लस केलं तसं. ओके. तुम्ही ट्राय नाही केलं, पण आपण नाही रन करू शकत. कारण की तू सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे. आपला जी++ हा आपला जी-सी-सीचा कंपायलर आहे. ठीक आहे. म्हणजे तो पार्ट आहे ॲक्चुअली. जी-सी-सीचाच पार्ट आहे जी++. तिथं आपण सी-पी-पीचा प्रोग्राम रन केला. तर मला तुम्ही सांगू शकता का सपोज मी टर्मिनलवरती अरे 1 मिनिट हां. सॉरी हां प्रणव आला का? मी पाहिलंच नाही तो हां. काही नेटवर्कचा इश्यू आहे का प्रणव? बरं ठीक आहे. चला मी वेळ नाही जास्त हे करत आहे. तर जी-सी-सी हा कंपायलर होता. ठीक आहे पूर्वी. तर मग आपण रन कसं करायचं रे टर्मिनलवरती? काही एक कमांड माहिती आहे का तुम्हाला ती? ॲक्चुअली आता हो आपल्याला मॅम. ह्याच्याशी काही आपल्याला हे नाहीये. पण हां, काय कमांड होती त्याची? आपण 2 वेनी मॅम रन करू शकत होतो. हं. जीसीसी फाईल नेम आणि त्यानंतर ./a.out. ओके. ./a.out ही आपली आउटपुट फाईल बनायची. पण त्याच्यासाठी आपल्याला कंपायलरला रिक्वेस्ट करावी लागायची ना. तर ती लाईन सांगू शकतो का प्रतीक?
ठीक आहे, तुझं बरोबर आहे. डॉट स्लॅश आउट फाईल आपली तयार व्हायची. मग आपल्याला ती बायनरी फॉर्मॅटमध्ये ती फाईल असायची आणि मग आपल्याला म्हणजेच ती एक्झिक्युटेबल फाईल असायची. मग आपल्याला आउटपुट मिळायचं. आपण रिक्वेस्ट केली टर्मिनलवर की डॉट स्लॅश ए डॉट आउट, तर ती ऑटोमॅटिकली आपल्याला आउटपुट द्यायची जर आपलं कंपायलर सक्सेसफुल असेल तर. पण त्याच्यासाठी तुम्हाला आठवतंय का बघा, आता सपोज आपण सीचा प्रोग्राम मॅम करतोय. GCC आणि फाईल नेम जीसीसी आणि फाईल नेम किंवा फाईल डॉट नेम सी, हा डॉट सी असेल तर आपण डॉट हा म्हणजे डॉट सी टाकायचं. एक्सटेन्शन बरोबर, एकदम बरोबर. पण हे माहितीये का तुम्हाला, आपण हे या पद्धतीने पण ट्राय केलं. आता मी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकवायचं, तर मी मुलांना याच पद्धतीने दाखवायची की जीसीसी -O फाईलचं तुम्ही काही पण नाव द्या. मग सपोज मला आता मेन फाईल रन करायची, तर सपोज मला मेन मध्येच आउटपुट पाहिजे, तर मग मेन त्याच्यानंतर मग फाईलचं नाव सपोज मेन डॉट सी. तर हे ऐकलंय का कधी? जीसीसी -O मेन डॉट सी. मॅम ते विंडोज मध्ये करतात तसं विंडोज मध्ये करता. टर्मिनल वरती करून बघितलं का तुम्ही कधी? होतं कारण हे कधी? मॅडम केलं नाही, पण उबंटू वर नाही किशोर ट्राय सरांनी केलेलं. करून दाखवलं होतं. ओके, म्हणजे ते वर्क होतं. ठीक आहे, आपल्याला त्याच्याशी बघा, मी फक्त तुम्हाला हायलाइट करतेय. आपल्याला आता काही गरज नाहीये. आपण मोठे-मोठे फ्रेमवर्क मध्ये हे करायचं. तर या लाईनचा अर्थ काय होईल रे? जीसीसी -O मेन. आता मेनच्या ठिकाणी मी काही पण टाकू शकते फाईलचं नाव आणि मेन डॉट सी किंवा त्या फाईलचं नाव असेल ते डॉट सी. तर ह्याचा अर्थ काय होतो? आपण काय म्हणतो की मला आउटपुट दे. आपण कंपायलरला काय करतो? रिक्वेस्ट करतो, मला आउटपुट दे. मी जी फाईल दिली त्या फाईलमध्ये मला आउटपुट दे. अशी आपण रिक्वेस्ट करतो कंपायलरला आणि मग कंपायलर काय देतो आउटपुट. आपण कंपायलर सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला काय म्हणतं ते डॉट स्लॅश. आता मेन फाईल मी रिक्वेस्ट केली, मला माझं जे काय आउटपुट येईल ते मेन फाईलमध्ये टाकून दे. तर मग आपण काय म्हणणार डॉट स्लॅश मेन. ठीक आहे, हा एक पद्धत होती. आणि प्रतीकनी सांगितल्याप्रमाणे सेकंड वे कोणता होता की नॉर्मल जीसीसी फाईल नेम डॉट सी आणि त्याच्यानंतर मग आपली डॉट स्लॅश ए डॉट फाईल तयार व्हायची. मला फक्त तुम्हाला एक नॉलेज म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ऍक्च्युली आपला जावाचा हा पार्ट नाही. ठीक आहे, तर त्यानंतर मग आपण सीपीपी मध्ये यांनी सांगितल्याप्रमाणे कोणता कंपायलर होता? जीसीसी कंपायलर. G++. जीसीसी कंपायलरचंच एक्सटेन्शन पार्ट पुढं वाढवण्यात आलं. कारण की तुम्हाला माहितीये सीचंच एक्सटेन्शन काय आहे? C++. मग G++. मग आपण कसं रन करणार? सेम पद्धतीने जसा जीसीसी होता तसाच याचा G++ कंपायलर आला. आणि मग कंपायलर मध्ये आपण कसं म्हणणार? सपोज आता ही सेम आपल्याला लाईन रन करायची, तर कसं बोलणार सांगा? G++-O मेन फाईल आणि मेन डॉट सीपीपी. पण हे झालं सगळं रनिंग करण्याच्या मेथड. पण कंपायलर म्हणजे काय असतं रे? तुम्हाला फेजेस माहिती आहेत का कंपायलरचे? बघा, मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला शिकवायची ना, त्यावेळेस सिस्टीम प्रोग्रामिंग आणि ऑपरेटिंग सिस्टीम हा सब्जेक्ट होता. त्याच्यामध्ये मी कंपायलर, असेंबलर, मॅक्रो प्रोसेसर, त्याच्यानंतर आपलं लिंकर, लोडर हे सगळे प्रोग्रामॅटिकली म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम मध्येच हा कोड म्हणजे होता, सी लँग्वेज मध्ये. पण हे सगळे कोडिंग थ्रू आम्ही तयार केले होते. पण तुम्हाला माहितीये का, आपलं एक कंपायलर असतो आणि तुम्हाला कधी पण माहितीये कंपायलरचं एक्झिक्युशन एकदम फास्ट असतं. पण तो त्या फास्ट एक्झिक्युशन तो असं मायक्रो सेकंद मध्ये करतो. पण त्याच्यासाठी तो ना 6 फेज मधून जात असतो. तर ते फेजची नावं माहितीये का? कधी ऐकलीत? की बाबा हो मॅम. कंपायलर आहे बाबा एक येस कंपायलर. कोणते मॅम फेज टूल असतात? चेन ना टूल चेन सांगू मॅम मॅडम शकतो टूल तू किंवा चेन फेजेस सांगू प्री शकतो. प्रोसेसर, कंपायलर किंवा असेंबलर. नाही त्यानंतर मी टूल चेन सरांनी तुम्हाला टूल चेन सांगितलेले. मी टूल चेन नाही विचारते बाळांनो. मी विचारते फेजेस ऑफ कंपायलर, म्हणजे फक्त कंपायलरचा पार्ट विचारते मी तुम्हाला. कारण की बघा, आता आपल्याला जावा सी कंपायलरकडे येतोय, पण जावा सी कंपायलरचं कोणताही कंपायलर असू दे, मग तो जावा सीचा असू दे किंवा सीचा असू दे किंवा C++चा असू दे, तो कंपायलर त्या 6 फेज मधून जात असतो आणि त्या 6 फेज मधून तो प्रोग्रामला कंपाईल करत असतो. पण ते फेजेस कोणते? मी टूल चेन नाही विचारते. तुम्ही बरोबर सांगताय, मायक्रो प्रोसेसर, मग कंपायलर, मग लिंकर, मग लोडर, मग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये एक्झिक्युशन, ठीक आहे. पण कंपायलरचे असे सेपरेट फेज असतात. ते तुम्ही कधी भविष्यात तुम्हाला माहित नाही, तुम्ही कधी जर त्या लेवलला जर ड्रायव्हर वरती एनव्हिडिया वगैरे अशा मोठ्या-मोठ्या कंपनीत कामाला गेले, तर तिथे तुम्हाला ते डिझाइन करायचा चान्स मिळू शकतो. पण ते फेजेस कधी ऐकलेत का? तुम्हाला नाही माहितीये, तर मी सांगते बघा. कोणताही कंपायलर असू दे, तो कंपायलर ह्या 6 फेज मधून कंपायलरला म्हणजे तो त्या 6 फेज चेक करत असतो विदिन अ मायक्रो सेकंद. तर त्याचे फेजेस कोणते असतात? पहिला फेज असतो बघा त्याचा स्कॅनिंग करतो तो. पहिला फेज म्हणजे त्याला बोलतो आपण लेक्सिकल अॅनालायझर. हा लेक्सिकल अॅनालायझर हा खूप मोठा पार्ट आहे. हा पण सगळा कोडिंग मध्ये तयार करता येतो आपण. मी स्वतः केलेले आहेत सगळे हे.
कोडिंग मध्ये आपण तयार केल्यानंतर ते टोकन्स मध्ये म्हणजे जसं बघा फॉर एक्झाम्पल आता आपण बोलतो व्हॉइड मेन, मग ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट, त्याच्यानंतर परत ओपन कर्ली ब्रेस, मग इंटीजर, एखादं व्हेरिएबल, हे सगळं टोकन मध्ये सेपरेट करतो. पहिला कंपायलरचा हा पहिला फेज असतो. सेकंड असतो तो सिंटॅक्स चेक करतो की बाबा एका पर्टिक्युलर लँग्वेजचा पॅटर्न मध्ये हे सिंटॅक्टिकली बरोबर आहे का कोड, मग तो सिंटॅक्स चेक करतो. थर्ड फेज मध्ये जातो तो सिमॅन्टिक अनालिसिस, म्हणजे बाबा चला सिंटॅटिकली तर करेक्ट आहे पण लॉजिकली करेक्ट आहे का हा, मग तो काय करतो सिमॅन्टिक चेक करतो. मग इंटरमिजिएट कोड जनरेशन हा चौथा 4 नंबरचा फेज आहे. मग त्याच्यामध्ये भरपूर प्रकार होते. 3 ऍड्रेस कोड, क्वाड्रॅपल, ट्रिपल, ते तुम्ही कधीतरी ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं तुम्ही केलंय का बघा, ऑपरेटर 1, ऑपरेटर 2 प्लस, असं कधी पाहिले का तुम्ही? इन्क्रीमेंट ऑपरेटर आणि डिक्रीमेंट ऑपरेटरचं कधी फॉर्मॅट बघितलाय? तर तुम्हाला हे सगळं काम चालतं ना ट्री स्ट्रक्चर मध्ये, तुम्हाला कदाचित माहित पण नसेल, मी खूप ऍडव्हान्स सांगत असेल, पण इंटरमिजिएट कोड जनरेशन एवढंच लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये क्वाड्रॅपल, ट्रिपल ह्या ज्या कोडचं ना त्याच्यामध्ये कन्व्हर्जन होतो. त्यानंतर मग कोड ऑप्टिमाइज होतो, म्हणजे कोड जितका आपल्याला रिड्यूस करता येईल इन्स्ट्रक्शन्स, हायली इन्स्ट्रक्शन सेटचा वापर करून तेवढा कोड ऑप्टिमाइज केला जातो आणि मग फायनली तो मशीन मध्ये कोड जनरेट होतो आणि मग तुमचं फायनली स्क्रीनवरती आउटपुट दिसतं. हा कोणताही कंपायलर घ्या तुम्ही, जावा सीचा कंपायलर घ्या, सीचा घ्या, C++चा घ्या, पायथॉनचा घ्या, कोणता. आता पायथॉन तर ही कंपायलर बेस लँग्वेज नाहीये, मी सांगते कोणत्या लँग्वेज कंपाईल बेस आहे, कोणत्या लँग्वेज इंटरप्रिटर बेस आहे. पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा, लेक्सिकल अनालायझर, सिंटॅक्स अनालायझर, सिमॅन्टिक अनालिसिस, इंटरमिजिएट कोड जनरेशन, कोड ऑप्टिमायझेशन आणि कोड जनरेशन, ह्या 6 फेज मधून कोणता पण कंपायलर जात असतो. पण हे इतकं मोठं आहे ना का तुम्ही स्टडी करायला गेले तर महिना पुरणार नाही, इतकं मोठं डिटेलमध्ये, म्हणजे सेपरेट कंपायलर कसा डिझाइन होतो. ठीक आहे, तर हे लक्षात आलं तुमच्या? मला एकदा सांगा बरं कोणी पण स्टेप, मी कोणत्या 6 स्टेप सांगितल्या? कधी पण इंटरव्ह्यूला विचारतात बरं का हा क्वेश्चन, व्हॉट इज द फेजेस ऑफ कंपायलर, तर ऍटलीस्ट तुम्हाला नावं सांगता आली पाहिजे. हा बोल. लेक्सिकल अनालायझर, हम्म सिंटॅक्स अनालायझर, हम्म सिमेट्रिक अनालायसिस, इंटरमिडिएट कोड जनरेटर, कोड ऑप्टिमायझर आणि त्यानंतर मशीन कोड. कोड जनरेटर. व्हेरी गुड प्रतीक, खूप छान, खूप छान हे केली प्रॅक्टिस. एकदा प्रणव तू सांग बाळा मला. मी ठीक आहे, मला माहिती आहे आपण जावा शिकतोय, पण मी तुमची प्रॅक्टिस का करून घेते, कारण की बघा तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहे पुढे, तुम्हाला आलं पाहिजे फेजेस ऑफ कंपायलर, एक कंपायलर कोणत्या फेज मधून जाऊ शकतो. पटकन सांग प्रणव, म्हणजे आपल्याला पुढे जायला. तुला जेवढं आठवते तेवढं सांग. हॅलो प्रणव, आवाज येतोय माझा? आदित्य तू सांग, आदित्य बाळा. इंटरमिडिएट कोड, नाही नाही लेक्सिकल अनालिसिस. नाही नाही सिक्वेन्सनी सांग. बघा आता कंपायलर असं डायरेक्ट इंटरमिजिएट कोड जनरेशन मधून लेक्सिकल मध्ये जाईन का? थोडं सिक्वेन्सनी ट्राय कर, नाही, सिक्वेन्सनी सांग थोडं. लेक्सिकल अनालिसिस, हम्म स्कॅनिंग, लेक्सिकल अनालायझर म्हणजे स्कॅनिंग, बरोबर. हा पुढे त्यानंतर बघा, लेक्सिकल अनालिसिस झालं का लगेच सिंटॅक्स चेक करतो, सिमॅन्टिक चेक करतो, कोड जनरेट करतो, इंटरमिजिएट कोड जनरेट करतो, कोड ऑप्टिमाइज करतो आणि फायनलला कोड जनरेट करतो. ह्या 6 फेज मधून आपला कंपायलर जात असतो. आता मला सांगा, आपण जावा लँग्वेज शिकणार आहे आज, आपण जावाचं इंट्रोडक्शन करतोय, ठीक आहे. तर आपण, तुम्हाला माहित आहे जावा प्रोग्राम रन कसा करायचा. आता तुम्ही बघितलं, तुमचं पाहत होते मी, तुम्हाला किशोर सर शिकवत होते, त्यावेळेस तुम्ही प्रोग्राम रन वगैरे करून दाखवत होते. तर आपण जावाचा प्रोग्राम कसा रन करतो रे? सपोज मला टर्मिनल वरती जावाचा प्रोग्राम रन करायचा आहे, तर तुम्ही काय बोलता जावाच्या प्रोग्रामला? जावा सी प्रोग्रामचं नेम, त्यानंतर क्लास फाईल क्रिएट होते, मग ती रन करतो. म्हणजे जावा सी प्रोग्राम नेम डॉट जावा, त्याच्यानंतर मग तुम्ही काय म्हणता? जावा सी प्रोग्राम नेम डॉट जावा. आता हे तुमचं कंपाईल झालं प्रॉपर, म्हणजे ह्या 6 फेज मधून तुमचा जावाचा प्रोग्राम गेला. त्याच्यानंतर मग तुमची डॉट क्लास फाईल होती, ठीक आहे. ते पुढे जेडीके आपल्याला जेव्हीएम प्रॉपर पुढे बघायचंच आहे. पण आता त्याच्यानंतर मग आउटपुट साठी कोणती कमांड युज करता तुम्ही जावाच्या प्रोग्राम? जावा आणि फक्त फाईलचं नेम. व्हेरी गुड, जावा आणि फक्त फाईलचं नाव. तर बघा आता जावा सी हा आपल्या जावा प्रोग्रामचा कंपायलर आहे आणि हा कंपायलर ह्या सेम 6 फेज मधून जात असतो, ठीक आहे. कारण की मशीन कोणती असू दे तुमची ऑपरेटिंग सिस्टीम, पण आता हे जावा ही आपली कंपाईल बेस प्लस इंटरप्रिटर बेस लँग्वेज आहे. जावा ही कशी आपली कंपायलर प्लस इंटरप्रिटर, म्हणजे बघा आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर पायथॉन झालं, जावा स्क्रिप्ट झाले, ह्या फक्त इंटरप्रिटर बेस लँग्वेज आहे. आणि आपल्या हाय प्रोफाईल लँग्वेज कोणत्या कोणत्या, जसं C++, जावा, ह्या कशा आहे? कंपायलर बेस लँग्वेज आहेत, म्हणजे ह्या कंपल्सरी या 6 फेज मधून जात असतात. तर आता मला सांगा, कंपायलर तुम्हाला समजलं की कंपायलर ह्या 6 फेज मध्ये जाऊन आपल्याला एरर दाखवतो, आपल्याला लॉजिकली काय असेल ते सगळं जे काय होतं ते कंपाईल टाइमला होतं, बरोबर. मग ह्या इंटरप्रिटर काय असतं रे?
काय सांगू शकता इंटरप्रिटर बद्दल? माहिती आहे का तुम्हाला काय? मॅम इंटरप्रिटर डायरेक्ट आउटपुट देतो ना थोडक्यात. हा आउटपुट देतो, पण त्याचं एक्झिक्युशन किंवा ट्रान्सलेशन मेथड कशी असते सांगू शकतो का मला तू? मॅम आणि कोड कंपायलरची इंटरप्रिटर का जातो आणि त्यानंतर डायरेक्ट आउटपुट देतो असं. ओके. बघ आता समजा ठीक आहे, तुला आदित्य तुला काय बोलायचंय? तू काय सांगू शकतो इंटरप्रिटर बद्दल? म्हणजे जर तुला डिफरन्शिएट करायला सांगितलं मी कंपायलर आणि इंटरप्रिटर, तर एका लाईन मध्ये काय दोघांना डिफरन्शिएट करशील तू? सॉरी काय मॅम. आहे? ओके. प्रणव तुला माहिती आहे? दोघांमध्ये जर आपल्याला मॅम डिफरन्शिएट हा बोल. प्रणवचं माईक ऑन नाही होत आहे. अरे बापरे, काय प्रॉब्लेम होतो? प्रणव रिजॉईन कर ना, म्हणजे प्रॉब्लेम नाही व्हायचा. रिजॉईन कर प्रणव, आवाज येत असेल माझा तर रिजॉईन कर. ठीक आहे. बघा आता मी तुम्हाला सांगते कंपायलर आणि लक्षात ठेवायचं व्यवस्थित. आता मी काय जे सांगतेय, कंपायलर आणि इंटरप्रिटर मध्ये काय डिफरन्स आहे? कंपायलर जो असतो ना, तो जेवढी मोठी फाईल आहे ना, ती एकदाच फक्त तो ट्रान्सलेट करतो. सगळी घेतो फाईल आणि ट्रान्सलेट करतो. पण इंटरप्रिटर तसं नाही करत. तो काय करतो? लाईन बाय लाईन स्कॅन करत जातो. लाईन बाय लाईन, स्टेटमेंट बाय स्टेटमेंट तो काय करतो? स्कॅन करतो, ऑपरेटिंग सिस्टीमला पाठवून देतो. आणि समजा आणि ऑपरेटिंग सिस्टीमला पाठवून दिली का लगेच पुढची लाईन उचलतो आणि मग तिचं एक्झिक्युशन, तिचं कंपायलेशन करतो. आणि मग ती समजा ऑपरेटिंग सिस्टीम बिझी असेल त्या लाईनला, हे करा 1 मिनिट हा, तर बिझी असेल तर तो काय करतो? तुम्ही क्यू हा शब्द ऐकलेला आहे, क्यू मध्ये टाकून देतो. क्यू पूल मध्ये, क्यू मध्ये त्याला टाकून देतो. म्हणजेच एवढा तुम्ही डिफरन्शिएट करायचं झालं तर कंपायलर आणि इंटरप्रिटर मध्ये फरक काय आहे? कंपायलर पूर्ण कोड ऍट द वन टाइम, म्हणजे एकाच टायमाला पूर्ण कंपायलेशन करतो, पण इंटरप्रिटर लाईन बाय लाईन करतो. त्याच्यामुळे मला सांगा कोण फास्टर आणि कोण स्लोअर असेल रे? कंपायलर फास्ट आहे. कंपायलर हा फास्टर आहे, कारण हा हा लाईन बाय लाईन करत बसतो. लाईन बाय लाईन, लाईन बाय लाईन ऑपरेटिंग सिस्टीमला पाठवत राहतो, पाठवत राहतो, पाठवत राहतो. आणि झालेल्या फाईल परत क्यू मध्ये टाकून देतो. पुढची फाईल घेऊ, पुढची लाईन उचलतो, क्यू मध्ये टाकतो. ऑपरेटिंग सिस्टीमचं एक्झिक्युट झाल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम त्या क्यू मधली उचलती. असं त्याचं काम चालतं इंटरप्रिटरचं आणि कंपायलरचं. कंपायलरचं काम काय असतं? डायरेक्ट सगळं उचलायचं, त्या 6 फेज मधून जाणार आणि डायरेक्ट तुम्हाला आउटपुट देणार. त्याच्यामुळं बघा आउटपुट जे आहे त्याचे एक्झिक्युटेबल फाईल तयार करतो कंपायलर. कंपायलर काय करतो? एक्झिक्युटेबल फाईल तयार करतो. आणि इंटरप्रिटर काय करतो? सोर्स कोड देतो ना. त्याचा काही संबंधच येत नाही ना एक्झिक्युटेबल फाईल बनवायचा. तो लाईन बाय लाईन देत असतो. म्हणजे तो जो काही सोर्स कोड असतो तो लाईन बाय लाईन देतो. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदम बरोबर आहे. कंपायलर हा आपला फास्ट असतो आणि इंटरप्रिटर हा आपला स्लो असतो. ठीक आहे. कंपायलरचं एक्झिक्युशन कधी असतं रे? कंपाईल टाइम, म्हणजे पूर्ण कोड दिल्यानंतर आपलं आउटपुट येतं, बरोबर? पण इंटरप्रिटरचं तसं नसतं. इंटरप्रिटर काय करतो? एक लाईन देतो, म्हणजे एक्झिक्युशन टाइम हे रन टाइमला असतं त्याचं. इंटरप्रिटरचं एक्झिक्युशन टाइम कसं असतं? ड्युरिंग एक्झिक्युशन कसं असतं त्याचं? रन टाइमला. आणि कंपायलरचं कंपाईल टाइमला. आता तुम्हाला कंपाईल टाइम आणि रन टाइम याच्यात मला फरक कळतो का रे? कंपाईल टाइम आणि रन टाइम कोण सांगू शकतं? कंपाईल टाइम म्हणजे काय आणि रन टाइम म्हणजे काय? आता मी सांगितलं तुम्हाला की कंपायलर हा एक्झिक्युशन कंपाईल टाइमला करतो आणि इंटरप्रिटर हा एक्झिक्युशन रन टाइमला करतो. म्हणजे कसं? कोणी सांगू शकता? नाही सांगता येत? लिहून घ्या क्वेश्चन हा. व्हॉट इज कंपाईल टाइम आणि व्हॉट इज रन टाइम? इंटरव्ह्यूला विचारणारा जाणारा क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्ही मला पुढच्या सेशन मध्ये सांगायचं. लिहून घ्यायचा हा क्वेश्चन. मी सांगते त्या असाइनमेंट करायच्या बरं का कंपल्सरी, नाही तर पनिशमेंट मिळेल क्लासमध्ये. लिहून घ्या व्हॉट इज कंपाईल टाइम आणि व्हॉट इज रन टाइम. अतिशय व्यवस्थित डिस्क्राईब करून मी पुढच्या वेळेस तिघांना पण क्वेश्चन विचारणार आहे. त्याचा आन्सर सांगता आलं पाहिजे. आता लक्षात ठेवा कंपायलर हा एक्झिक्युशन कंपाईल टाइमला करतो आणि इंटरप्रिटर हा बाय एक्झिक्युशन इज रन टाइम. आता कंपायलर मध्ये कोणत्या कोणत्या लँग्वेज सांगितल्या? मी जस्ट आता 5 मिनिटापूर्वी सांगितलं होत्या. कोणत्या कोणत्या आहेत रे कंपायलर बेस्ड लँग्वेज? सांगा मला जावा, एकदा. C++. व्हेरी गुड. सी आहे, C++ आणि जावा ह्या सगळ्या कंपायलर लँग्वेज आहेत. कंपायलर बेस आहे. आणि इंटरप्रिटर बेस मी कोणत्या सांगितल्या? पायथॉन. पायथॉन, जावास्क्रिप्ट, रुबी भरपूर आहेत. पण आता सध्या ह्या मोस्ट पॉप्युलर लँग्वेज आहे पायथॉन. पायथॉन ही आपली इंटरप्रिटर बेस्ड लँग्वेज आहे. मला सांगा आता ही जावा, मी आता मगाशीच बोललो की जावा ही आपली कंपायलर बेस प्लस इंटरप्रिटर बेस्ड लँग्वेज आहे. म्हणजे कंपायलर इंटरप्रिटर बेस होती पूर्वी. ठीक आहे. तर त्यावेळेस मग खूप स्लो होतं जावा प्लस. जावा एवढी पॉप्युलर तर होतीच, पण स्लो होती. तिचे भरपूर असे फंक्शन स्लो होते. मग नंतर ह्याच्यामध्ये जेम्स गोसलिंग. आता कोण आहे जेम्स गोसलिंग रे? मी तर त्याचं तुम्हाला नावच सांगितलं नाही. जेम्स गोसलिंग कोण आहे? त्याचं आपण बघूया पुढे थोडी हिस्ट्री. जेम्स गोसलिंगनी कशी जावा इंट्रोड्यूस केली, जावा कुठे इंट्रोड्यूस केली, का त्याला जावा नाव पडलं, हे माहितीये का रे तुम्हाला?
हु इज द फाउंडर ऑफ जावा लँग्वेज? मला सांगा, कोण आहे जावाचा फाउंडर? तो जेम्स गोस्लिंग. गोस्लिंग. जेम्स गोस्लिंग. तर जेम्स गोस्लिंगनी कधी आपली जावा इंट्रोड्यूस केली, काय माहिती आहे का तुम्हाला? 1995. अराउंड 1995. नाही, 1995 ला ती पॉप्युलर झाली, पण एक्झॅक्टली ती कधी इंट्रोड्यूस झाली काय माहिती आहे? 1992. 1991 ला झाली. कधी झाली? 1991 ला. तर मग मला सांगा, 1991 ला झाली, तर पहिलं नाव काय होतं रे जावाचं? तुम्हाला काय माहिती आहे का? जावाचं पहिलं नाव काय होतं? कोणाला माहिती आहे जावाचं पहिलं पूर्वी नाव काय होतं? नाही. काय होतं नाव? नाही माहित Sorry, नाही. नाही माहिती. ओके. नाही माहिती. ऐकलंय कधी OAK? ओक ऐकलंय कधी? OAK हा क्वेश्चन इंटरव्ह्यूला विचारतात हा, की इनिशियल लेवलला ज्यावेळेस ऍक्च्युअल आपली जावा लँग्वेज इंट्रोड्यूस केली जेम्स गोस्लिंगनी, त्यावेळेस जावाचं नाव काय होतं? तर त्याचं नाव काय होतं? कॅपिटल OAK. ओक. तुम्ही काय ह्याचं प्रोनाउन्सिएशन करसान ते करा, पण ह्या जावा आपल्या लँग्वेजचं नाव काय होतं? ओक. पण जावा नाव का पडलं ह्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? का चेंज झालं नाव? वाय चेंज टू जावा? काही याची आयडिया? तुम्हाला सांगा, त्याच्या जावाचं तुम्हाला जावा लँग्वेज दिसती, त्याच्या पुढे एक छान मस्त सिम्बॉल दिसतो. तुम्ही बघितलाय कधी? हो. जावा कोणता सिम्बॉल आहे रे तो? ऑरेंज कलरचा सिम्बॉल आहे असं. नाही, नाही, नाही. बरं ठीक आहे, ऑरेंज कलर सिम्बॉल आहे, पण ते काय काय त्या सिम्बॉल मधून तुम्ही काय समजून घेता? एवढं फोकस नाही केला. ओके, पण आता करायचा विचारतात. हे खूप हिस्ट्री महत्वाची आहे. बघा पहिलं, आता मला सांगा, आता मी नाही रिपीट करत. काय नाव सांगितलं मी पहिलं? इनिशियल लेवलला जावाचं लँग्वेज. बघा, जावा ही आपली 1991 ला जेम गोस्लिंगनी इंट्रोड्यूस केली. मी आता स्क्रीन शेअर करणारच आहे, पण त्याच्या आधी आपल्या जावाचं नाव काय होतं? वॉक. बरं का? OAK. आणि हे जावा जेम्स गोस्लिंगनी का नाव दिलं माहितीये का तुम्हाला? खूप चांगली, खूप इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे त्याच्या मागची. कारण की ना, जो जेम्स गोस्लिंग होता ना, तो एवढा कॉफी प्यायचा, एवढी त्याला कॉफी. कोणाकोणाला कॉफी आवडते सांगा मला? तुम्हाला सगळ्यांना आवडते तिघांना, का कोणालाच आवडत नाही? मॅडम मी आताच घेतले एवढ्यात. मॅडम अच्छा. आताच घेतले मी एवढ्यात. वा. कॉफी म्हणजे, आणि त्यामुळे तो जेम्स गोस्लिंग जो होता ना रे, त्याला पण नाही का इतकी कॉफी आवडायची. तर त्याने काय केलं माहितीये का? त्याला ते हे जे नाव होतं ना OAK, त्याच्यात काही त्याला इंटरेस्ट नाही वाटायचा. तो म्हणायचा काहीतरी नाव आपण ह्याचं बदलू या लँग्वेजचं. मग आता काय ठेवायचं? मग त्याच्या पुढं सदांकदा कॉफीचा कप असायचा. ठीक आहे. बघा तुम्हाला आता थोडं हे झालं असेल, काय म्हणतात तो येस थोडं, मॅम. येस ते मॅम. कॉफीचं ह्याचं आहे बघा तिथं. तर तुम्हाला माहितीये का? तर तो म्हटला आता काय नाव देऊ बरं ह्याला? तर तो म्हटला सगळ्यात बेस्ट कॉफी कुठून सप्लाय होती, म्हणजे सगळ्यात बेस्ट कॉफी कुठून येते? तर त्या टायमाला एक सिटी होती, म्हणजे त्या शहराचं, प्लेसचं नाव होतं जावा आइसलँड. काय होतं त्या प्लेसचं नाव? जावा आइसलँड. मग त्यांनी जावा आइसलँड. जावा आइसलँड हे नाव होतं, आणि त्यामध्ये जावा हे नाव त्या लँग्वेजला दिलं त्यांनी. आलं का लक्षात आता? अशी ही आपल्या जावाची हिस्ट्री आहे. खूप कॉफी, आणि म्हणूनच त्यांनी ते कॉफीचं हे दिलेलं आहे. तुम्ही बघा कधी पण बघाल ना जावाचं हे, तर आलं का थोडं झेपतंय का आता? येतंय का लक्षात काय? हो मॅम. मग ते आपल्या येस मॅम. अशा पद्धतीने आपल्या जावाला हे नाव पडलेलं आहे. पहिलं ऑक होतं, आणि मग जावा पडलं. आता जावा का? तर एका प्लेसचं नाव येते, आणि ते सगळ्यात पॉप्युलर कॉफी तिथं भेटायची. म्हणजे फेमस कॉफी पावडर जी आहे ना, ती तिथं भेटायची, आणि त्या शहराचं, प्लेसचं नाव होतं जावा आइसलँड. म्हणून आपल्या जावा लँग्वेजला जावा हे नाव पडून गेलं. म्हणून त्यांनी जावा आइसलँडच्या ऐवजी पहिला शब्द उचलला आणि जावा नाव टाकून दिलं. असं रँडमली त्यांनी उचललं आणि टाकून दिलं. पण त्याच्या मागची ही हिस्ट्री, की त्याला खूप कॉफी आवडायची आणि तो खूप कॉफी प्यायचा. म्हणून ह्या लँग्वेजला त्यांनी कॉफी पिता ही लँग्वेज इंट्रोड्यूस केली होती. म्हणून त्या लँग्वेजला नाव दिलं त्यांनी जावा. आता कळली हिस्ट्री तुम्हाला? इंटरप्रिटर आणि कंपायलर मधला फरक समजला? कंपायलर कोणत्या 6 फेज मधून जातो ते समजलं थोडंफार. हे मला काहीच सांगायची गरज नाही तुम्हाला, पण तुम्हाला नॉलेज असावं म्हणून मी तुम्हाला सांगतेय. ठीक आहे? समजलं एवढं? हॅलो? येस मॅम. हो चला मॅम. आता बघा, आपल्याला टॉपिक आता खऱ्या अर्थाने आता आपला जावा चालू होतोय. तर आता जावा चालू करण्याआधी मी तुम्हाला एक पीपीटी दाखवणार. ही पीपीटी तुम्हाला कुठेही भेटणार नाही, गुगलला कुठे नाही. मी स्वतः बनवलेली आहे. मी फक्त हायलाइट करतेय हे पीपीटी मध्ये. ह्याच्यातले पॉइंट मी का तुम्हाला दाखवतेय? बघा, मी माझी स्क्रीन शेअर करते. हे पॉइंट दाखवण्यामागचं कारण, तुम्हाला इंटरव्ह्यू देताना ऍटलिस्ट एवढे पॉइंट आले पाहिजे. हे पॉइंट आपल्याला डीप मध्ये समजून घ्यायचे, विथ प्रॅक्टिकली, विथ प्रोग्रामॅटिकली. त्याआधी मी तुम्हाला एक ना
एक फाईल दाखवते. तर हे फुल जावा कोर्स ते तुमच्यासाठीच बनवलेलं आहे. तर इथं हे जे एवढे कंटेंट दिसतात का? सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी? हॅलो? येस मॅम, दिसते हां, हो मॅम. दिसते. हां. तर आता आपल्याला हे एवढे सगळे शिकायचे. आता हे तुम्हाला हे कंपल्सरी आता हे तुम्हाला शिकायचे पण तुम्हाला जास्त भर कशावर द्यायचा आहे, तर ते पण मी तुम्हाला पीपीटी थ्रू दाखवणार आहे. पीपीटी फक्त हायलाइट करते. त्या पीपीटीतला एक पॉइंट आपल्याला डीपमध्ये समजून घ्यायचा आहे. ठीक आहे? तर त्याच्यामागं काय त्याचं लॉजिक आहे, कसं आपण प्रोग्रामिंग आणि एकदा तुम्हाला ही प्रोग्रामिंग लँग्वेज समजली, का मी तुम्हाला थोडं ॲडव्हान्स जावाच्या खूप चांगल्या ज्या मी कॉलेजमध्ये शिकवलेल्या आहेत, त्या नोट्स देईन. त्या नोट्स तुम्ही त्यातले तेवढेच पॉइंट केले, तरी तुम्ही ठीक आहे. आणि तुम्हाला ॲडव्हान्स जावा पण नसेल करायचा, तरी पण काही हरकत नाही. एकदा तुम्हाला जावाचं बेसिक आले, डायरेक्ट तुम्ही स्प्रिंग बूटमध्ये उतरले आणि स्प्रिंग बूट शिकायला सुरुवात केली, तर तरी पण काही नाही. तुम्हाला खूपच तुमचं फ्युचर चांगलं आहे. त्यात काही वाद नाही. ठीक आहे? बघा, आता हे मी जे पॉइंट काढलेले आहेत, हे पॉइंट बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक पीपीटी प्ले करून दाखवते. ही पीपीटी मी स्वतः बनवलेली आहे. ठीक आहे? मी कॉलेजमध्ये ज्यावेळेस शिकवायची, त्यावेळेस मुलांसाठी बनवलेली आहे. तर ठीक आहे, मी पण असेच YouTubeवरून इकडून-तिकडून कलेक्ट करून महत्त्वाचे टॉपिक मी त्या टायमाला बनवले होते. तर मी तुम्हाला प्ले करून दाखवते. ठीक आहे. आता तुम्हाला आत्ताच मी सांगितलं, की आपल्या जावाचा आता हे मी एक्सप्लेन करत नाही बसणार आहे. कारण की मी ह्या पीपीटीतल्या प्रत्येक पॉइंट डीपमध्ये घेणार आहे. ठीक आहे. फक्त मी तुम्हाला हायलाइट का करतीये सांगा ही पीपीटी हायलाइट? कारण की यातले जेवढे पॉइंट मी तुम्हाला दाखवील, तेवढे तुमचे एकदम तोंडपाठ पाहिजे. की कन्सेप्टचा कोणताही प्रोग्राम तुम्हाला विचारला तरी लिहिता आला पाहिजे. झोपेत विचारला ना, तरी तुम्हाला तो प्रोग्राम टाइप करता आला पाहिजे आणि लिहिता आला पाहिजे. तुम्हाला झोपेत विचारलं ना, की बाबा हिस्ट्री काय आहे जावाची, तरी तुम्हाला ती सांगता आली पाहिजे. आणि मी ज्यावेळेस आपला जावाचा कोर्स संपणार आहे, त्यावेळेस प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेणार आहे जावावरती मी जेवढं काही शिकवलंय. कळतंय का तुम्हाला? हॅलो? हो येस मॅम. मॅम, कळतं. हां. बघा, आता आता तुम्हाला तुमच्या एकदम तोंडपाठ लक्षात राहील, की जावाचा आपला फाउंडर कोण आहे बघा, हा दिसतोय का? आणि इथं दिसतंय का कॉपीचं? हो. हां, मग आता हे म्हणून जावा नाव पडलेलं आहे त्याला, जावा आइसलँड. तर हा आपला जावाचा जेम्स गोसलिंग हा आपला फाउंडर आहे. त्याचा चेहरा पण बघून घ्या. ठीक आहे. आता हे नंतर वाचा, मी तुम्हाला देईनच येस. ही पीपीटी. ठीक आहे. त्याच्यानंतर ओरिजिनली आपली म्हणजे जावा ओरिजिनेटेड ॲट सन मायक्रो सिस्टम. कधी आली जावा आपली ओरिजिनली? 1991 मध्ये. 1991. हां, ठीक आहे. आणि सन मायक्रो सिस्टमचं प्रॉडक्ट आहे हे आपलं जावा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा विनोद खोसला. विनोद खोसला हे को-फाउंडर आहे सन मायक्रो सिस्टमचा. तर ठीक आहे, मी असंच टाकलं होतं मुलांच्या नॉलेजसाठी. ठीक आहे. मग नंतर ती Oracleमध्ये हे झाली. Oracleमध्ये ते Oracle वाल्यांनी त्यांना इतक्या बिलियनमध्ये ती घेतली. ठीक आहे. ती कधी घेतली? जानेवारी 27, 2010 मध्ये घेतली. तर ते वाचा नंतर तुम्ही हिस्ट्रीसाठी. आता हे पण काय मी हे बघा, आता जावाची हिस्ट्री काय आहे? का जावा एवढी पॉप्युलर आहे? हे तुम्हाला माहीतच आहे. कारण की जावा ही मोबाईलमध्ये जावापासून आपण मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम जावा. तुम्हाला हे माहिती आहे का? कोणती बरं ऑपरेटिंग सिस्टम आता Androidच्या अगोदर कोणती ओएस होती रे आपली? मी विसरले नाव. सिम्बियन ओएस ऐकलं का नाव तुम्ही कधी? हॅलो? सिम्बियन. आता आपली नाही. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम येण्याच्या आधी सिम्बियन ओएस होती मोबाईलमध्ये. तर सिम्बियन ओएस पासून आपली तेव्हापासूनच त्या सिम्बियन ओएस पण नाही का जावामध्ये रिटर्न होती. आताच्या सगळ्या ह्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत. तर ह्या आपल्या जावा पण तसा विचार केला तर मग जावा आपली कशी लँग्वेज रे? नेटिव्ह आहे. कशी आहे? मान्य आहे मला जावा व्हर्चुअल मशीनमध्ये सगळं काम होतं तिचं, सगळं एक्झिक्युशन. पण जावा ही कंपायलर प्लस जी लँग्वेज कंपायलर बेस असती ती लँग्वेज नेटिव्ह समजायला हरकत नाही. ठीक आहे. तर जावा बघा, जावा मोबाईलमध्ये असते, जावा क्लायंट मशीन, सर्व्हर मशीन, एम्बेडेड सिस्टम, स्मार्टफोन, क्लाउड सगळीकडे जावा थ्रू आपण सगळे मोठे-मोठे ॲप डिझाइन करू शकतो. जावा इज एव्हरीवेअर. आणि जावाचं प्रिन्सिपल काय? हे पण इंटरव्ह्यूमध्ये विचारणारा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ जावा? राइट वन्स, रन एनीवेअर. काय स्लोगन आहे त्याचं सांगा मला? राइट वन्स. एकदाच लिहायची आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर कुठेही लिहू शकता. तर त्याच्यामागे भरपूर हिस्ट्री आहे, की आता हा जेव्हीएम आहे, हा पोर्टेबल आहे किंवा हा डिपेंडंट आहे, मशीन डिपेंडंट आहे का मशीन इंडिपेंडंट आहे, ते आपण पुढे बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतर जावाची लायब्ररी, जावाचे फ्लेवर्स मी कालच सांगितले होते. कोर जावा असतं म्हणजे स्टँडर्ड एडिशन, ॲडव्हान्स जावाला आपण एंटरप्राइज एडिशन म्हणतो आणि मायक्रो एडिशन आपण मोबाईलमध्ये जावाला बोलतो. हे जावाचे फ्लेवर्स आहे. हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता जावाचे मल्टिपल व्हर्जन्स आले. आता हे जावाचे फीचर्स. हे कोणते फीचर्स हे पण तुम्हाला विचारतात इंटरव्ह्यूमध्ये. तर व्हॉट इज द फ्युचर ऑफ का जावा एवढी फेमस आणि पॉप्युलर आहे? तर ॲट तुम्हाला एवढे फीचर सांगता आले पाहिजे आणि ह्या फीचर मधलं डिस्क्रिप्शन पण सांगता आलं पाहिजे. सिंपल आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. मी काल आता ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी जाणार आहे, की सिंपल म्हणजे का सिंपल बोललं जातं बाबा?
ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, कोणते टॉपिक कालच आपण हायलाइट केले. मला सांगा बरं, एकदा लिस्ट करा बरं ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मी काल क्वेश्चन विचारला होता तुम्हाला, तुम्ही मला काय बोलले नाही, तुम्ही आठवण करून दिली नाही. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये इथं मी ब्रॅकेटमध्ये, सपोज ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजच्या ब्रॅकेटमध्ये इथं मी 5 पॉईंट टाकायचे ठरवले, तर कोणते कोणते टाकणार? क्लास, ऑब्जेक्ट, ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स, इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम. व्हेरी गुड. कोण कोण सांगते आन्सर रे? कोणी सांगितलं? प्रतीक? हो मॅम. प्रतीक आणि प्रणव आणि आदित्य. आदित्य, तुला आता एवढे छान कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे, Yes, ma'am. बोलायचं आदित्य बोलायचं आणि प्रणव तू पण बोलायचं. प्रतीक बोलत असतो, तुम्ही शांत बसायचं नाही, तिघांनी बोलायचं. एकदम हे करायचं, कारण की तुम्हाला मी इथून पुढे असाइनमेंट पण भरपूर देणार आहे आणि तुम्हाला ते करायचंय. बघा, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मी तुम्हाला मॅनेजमेंट नाही शिकवत रे बाळांनो, त्यामुळे मी म्हणणार नाही तुम्हाला मॅनेजमेंटचा अभ्यास करा. एकदा जर जावाचा अभ्यास केला ना तुम्ही मनापासून 2 ते 3 महिने, तुमचं लाईफ सेट आहे. सेट. मी खरं सांगते, तुमचं इतकं लाईफ सेट आहे ना, तुम्हाला विचार करू शकणार नाही एवढा पगार भेटेल. फक्त तुम्ही जावाचा कोर बेसिक व्यवस्थित समजून घ्या आणि कंटाळा करू नका आता. ठीक आहे. आता सांग बरं प्रणव, ब्रॅकेटमध्ये मी ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजच्या पुढे कोणते कोणते टाकणार? एकदा तुम्हाला नावं पाठ झाली ना का त्याच्या आतमधली कन्सेप्ट तुम्हाला समजून जाईल आणि काही डीप मध्ये जायचं नाही. डीप मध्ये आपण सगळ्या प्रोग्राम जेवढे करणार आहे जावाचे त्याच्यामध्ये आहेच ते सगळं. हा सांग प्रणव, एकदा लिस्ट कर मला, ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे कोणते कोणते टॉपिक आहेत, विचारतात इंटरव्ह्यूला. मॅम बोल. त्याचं माईक मॅम, ऑन नाही होते. मॅम मी प्रतीक बोलतोय. तुम्हाला ते मीटिंग मध्ये जाऊन अनम्यूट करावं लागेल त्याला, तेव्हा त्याचा माईक ऑन होईल. मीटिंग मध्ये? अरे बापरे. हे अरे मी हँडल नाही करते, किशोर सर हँडल करतात. बरं ठीक आहे, आपण किशोर सरांना सांगू. आता इथे मला तर काही कुठे दिसत नाहीये रे. मॅम जाऊ त्याने द्या चॅट मॅम. मध्ये टाकलेलं आहे. हॅलो मॅडम, त्यांनी हा, चॅट हा. मध्ये टाकलंय. ओके, मॅम चॅट. तुम्ही होस्ट आहे ना, फक्त त्याच्या नावावरती जाऊन अनम्यूट करायचं नाही का तुम्हाला असं? ओके ओके, एक मिनिट. हा, त्याच्या नावावर जाऊन अनम्यूट करायचं. कोणाचं? प्रतीकच्या ना? मला प्रणव ते प्रणव मॅम. ओके, सॉरी सॉरी प्रणव. हा, आस्क टू अनम्यूट. सॉरी सॉरी, आले. ठीक आहे, येतोय का रे आता आवाज? बघ बरं. आस्क टू येतोय रे, काही नाही होत याच्यावरती आता. मॅम तुम्ही मला केलं, प्रतीकला, प्रणवला करा ना. प्रणवलाच करते अरे मी. हे काय प्रणवच्याच मला आहे पुढे, प्रणवच्याच पुढे मला मी करते. असतं मॅम आता. नाही नाही नाही, तुला नाही, तुला नाही, मी ह्यालाच करतेय. प्रणव येतोय का रे आवाज? मॅम ते जाऊ द्या मॅम, त्याला तुमचा आवाज येतोय तुमचा ना, फक्त बरं त्याला ठीक आहे, बोलता बरं नाही ठीक येते. जाऊ आहे. द्या. ह्याचं सेटिंग आहे ना, हे सगळं ना किशोर सर हँडल करतात. आपण सरांशी बोलूया काय नक्की प्रॉब्लेम हो होते. मॅम, जाऊ द्या जाऊ द्या. ठीक आहे ठीक आहे. ओके. बरं चला. हा, बरं ठीक आहे. प्रतीकला, प्रणवला आवाज येत नाहीये, प्रतीक सांगतोय. आणि आता आदित्य तू बोल रे बाळा, पटपट सांग. चल, आपल्याला लई हा. खरं वेळच नाही बघ मला, आज भेटलाय म्हणून भेटलाय. क्लायंटला मला सपोर्ट असतो. हा बोल पटपट. क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, ॲब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन. आणि पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे, हे लक्षात राहायचं. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटेड आहे आपलं फ्युचर. ते डिस्ट्रीब्युटेड काय आहे आपण बघूया. इंटरप्रिटर आहे. ठीक आहे, रोबस्ट आहे आपली. त्याच्यानंतर सिक्युअर आहे, पोर्टेबल आहे, मल्टी थ्रेडर आहे, गार्बेज कलेक्टर आहे. हे सगळे फीचर्स आपल्याला बघायचे. हे सगळे फीचर जावामध्ये येतात. ते मी फक्त हायलाइट करते. हे तुम्हाला गरज माहित असणं गरजेचं आहे इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून. जेवढे मी पीपीटी मध्ये दाखवते त्यातला ईच आणि एव्हरी पॉईंट तुमचा एकदम तोंडपाठ पाहिजे. बघा, आता तुम्हाला सगळ्यांना भरपूर वेळा सांगितलंय मला प्रतीकनी की मॅडम क्लास फाईल तयार होती, क्लास फाईल होती. तर जावाचं एक्झिक्युशन कसं होतं, आता आपल्याला जेव्हीएम मध्येच खूप मोठी डायग्राम आहे. जेव्हीएम ची डायग्राम ती मी देणार आहे तुम्हाला असाइनमेंट म्हणून. जेव्हीएम एकदम एक्सप्लोर करून मला सांगायचं. तर आता हाऊ टू कंपाईल आणि हाऊ टू रन. कंपाईल कशी होती, एक जावाचा प्रोग्राम आला तो त्याची क्लास फाईल. आता क्लास फाईल म्हणजे काय असतं रे? क्लास फाईल म्हणजे काय असतं रे? त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचा कोड असतो रे? कधी माहिती आहे? बायनरी कोड असेल. बायनरी कोड असतो, त्यालाच काय बोलतो रे आपण? बाईट कोड बोलतो. बाईट कोड बोलू शकतो. हो मॅम. ठीक आहे, मग आता आपण बघूया डीप मध्ये. आता सध्या फक्त बघून घ्या की जावा प्रोग्राम त्याची क्लास फाईल तयार होते. ती क्लास फाईल जेव्हीएम कडे जाते. ती क्लास फाईल जेव्हीएम कडे जाते आणि मग जेव्हीएम त्या क्लास फाईलचं इंटरप्रिटर, इथं आउटसाइडला, इथं जेव्हीएमच्याच आउटसाइडला नाही का इंटरप्रिटर असतो. आणि इंटरप्रिटरच्याच खाली तिथं असतो आपला जस्ट इन टाइम कंपायलर. हे जेव्हीएम चे पार्ट नाही, ते बाजूला असतात. ते तुम्हाला मी दाखवीन याच्या डायग्राम मधून. मग इंटरप्रिटर पण असतो आणि कंपायलर पण असतो. आणि पहिला इंटरप्रिटरच होता, पण नंतर जस्ट इन टाइम कंपायलर पण जेम्स गोसलिंग त्यांनी तो डिझाईन केला.
त्यानंतर मग ती इतकी फास्ट झाली आपली लँग्वेज, म्हणजे कंपाईल बेस झाली, बरोबर. मग इथं तुमचं कोडचं एक्झिक्युशन होतं आणि मग ते कोडचं हे झाल्यानंतर मशीनमध्ये झाल्यानंतर तो ऑपरेटिंग सिस्टीमकडे जातं आणि मग ती आपली एक्झिक्यूट होते. तर असे थोडक्यात फॉर्मॅट आहे त्याचा. पण तुम्हाला हे सगळं नाही समजलं तरी चालेल. पण जेव्हीएमचं फंक्शन तुम्हाला समजलं पाहिजे, की क्लास फाईलमधून ती क्लास लोडरकडे कशी जाती, मग त्याच्यामध्ये मेथड एरिया कोणते असतात स्टोरिंगचे, मग ते इंटरप्रिटरकडे कशी जाती, मग ती कंपायलरकडे कशी जाते, अशी भरपूर खूप मोठी त्याची स्टोरी आहे जेव्हीएमची. खूप मोठी स्ट्रक्चर आणि डायग्राम आहे. ते तुम्हाला फक्त समजलं पाहिजे. त्याच्यानंतर जेडीके काय आहे, जेआरई काय आहे, जेव्हीएम काय आहे, ठीक आहे, हे समजून घ्यायचं. क्लास आता तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड शिकताय, कारण की तुम्हाला मी कालच सांगितलं जावा ही आपली प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. मग त्याच्यासाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे तर तुम्हाला क्लास म्हणजे माहित असणं गरजेचं आहे, ऑब्जेक्ट माहित असणं गरजेचं आहे, ऑब्जेक्ट कसा डिक्लेअर होतो, क्लास कसा डिक्लेअर होतो, क्लासमध्ये प्रोग्रामचं आपण डेफिनेशन कशी लिहितो. त्याच्यानंतर मग व्हेरिएबल हा प्रकार. व्हेरिएबल मी आता पळवते, कारण की मी अशी पळवत नाही बरं का रे बाळांनो, मी फक्त तुम्हाला दाखवते. मी सगळं डिटेलमध्ये घेणार आहे. तुम्हाला वाटत नाही मॅडम काय पळवत राहतात, तर हे घेणार आहे. तर फक्त मी तुम्हाला हे टॉपिक जे मी सांगतेय तर हे फक्त लक्षात ठेवा. क्लास येणं गरजेचं, कारण विदाऊट क्लास आणि ऑब्जेक्ट जावामध्ये एकही प्रोग्राम आपण करू शकत नाही. त्याच्यानंतर व्हेरिएबल, तर व्हेरिएबल मध्ये भरपूर प्रकार आहेत बघा. मी आज जमलं तर तिथून सुरुवात करेन. तर बघा, कधी ऐकलंय का आतापर्यंत तुम्ही इन्स्टन्स व्हेरिएबल असतं? इन्स्टन्स ऐकलं का शब्द कधी? इन्स्टन्स व्हेरिएबल, स्टॅटिक व्हेरिएबल, त्याच्यानंतर लोकल व्हेरिएबल, त्याच्यानंतर फायनल व्हेरिएबल, फायनल स्टॅटिक व्हेरिएबल, फायनल इन्स्टन्स व्हेरिएबल, असं ऐकलंय कधी? नॉन स्टॅटिक व्हेरिएबल. हे आपले काय येस मॅम, ऐकलेलं आहे. ऐकलेलं आहे. हा, तर ही व्हेरिएबल मी जी आता नावं घेतली ना, बघा मी परत रिपीट करते नावं. इन्स्टन्स व्हेरिएबल, स्टॅटिक व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल, फायनल इन्स्टन्स व्हेरिएबल, फायनल स्टॅटिक व्हेरिएबल. ही व्हेरिएबल 5 नावं घेतली. ही 5 व्हेरिएबलचं प्रत्येकाचं वेगळं लॉजिक आहे. प्रत्येकाचं कोण कुठपर्यंत ऍक्सेसिबल आहे, कोण कुठपर्यंत ऍक्सेसिबल नाहीये, ह्याचं काय लॉजिक आहे, हे 5 व्हेरिएबल तुम्हाला आलेच लावते मी पुढे पाहिजे. मी 5 नाव परत घेते. इन्स्टन्स व्हेरिएबल बघा लक्षात ठेवायचंय. ह्याचे प्रत्येकाचे सेपरेट 5 प्रोग्राम आपल्याला करायचे. इन्स्टन्स व्हेरिएबल, त्यानंतर स्टॅटिक व्हेरिएबल, त्याच्यानंतर लोकल व्हेरिएबल, त्याच्यानंतर कोणतं सांगितलं सांगा मला? स्टॅटिक इन्स्टन्स व्हेरिएबल, स्टॅटिक फायनल व्हेरिएबल. त्याच्यानंतर मग अजून कोणतं सांगितलं? हे 5 सांगितले. परत आता मला सांगा बरं, रिपीट करा एकदा. माझं कन्फ्युजन झालं का? चला तुम्ही एकदा सांगा कोणी पण. पहिलं कोणतं सांगितलं सांगा मला पटकन. इन्स्टन्स इन्स्टन्स व्हेरिएबल. व्हेरिएबल, स्टॅटिक बरं. व्हेरिएबल, लोकल Static. व्हेरिएबल, स्टॅटिक इन्स्टन्स व्हेरिएबल, स्टॅटिक फायनल व्हेरिएबल. बरोबर, स्टॅटिक फायनल व्हेरिएबल. आता हे इन्स्टन्स व्हेरिएबलचं काहीतरी वेगळाच रुबाब आहे. त्याच्यानंतर लोकल व्हेरिएबलचा काहीतरी वेगळाच रुबाब आहे. प्रत्येक कुठं ना कुठं डिक्लेअर करायचं आणि त्याचा स्कोप कुठपर्यंत आहे. त्याच्यानंतर स्टॅटिक, आता स्टॅटिकचं तर तुम्ही का विचारूच नका. स्टॅटिक तुमच्या पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मध्ये स्टॅटिक शब्द येतो. हा स्टॅटिक इतका महत्वाचा आहे, आता त्याचं आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग फायनल, फायनल पण अत्यंत महत्वाचं आहे. आता फायनल वरती अख्खी हिस्ट्री आपली. फायनल वरती भरपूर प्रकार आहेत बघा. आता हे फायनल व्हेरिएबल सांगितलं, इन्स्टन्स फायनल व्हेरिएबल सांगितलं, स्टॅटिक फायनल व्हेरिएबल सांगितलं. ह्याचं वेगळं लॉजिक आहे, त्याचं वेगळं लॉजिक आहे, त्याचा स्कोप वेगळा आहे, याचा स्कोप वेगळा आहे. हे आपल्याला सगळं डिटेलमध्ये समजून घ्यायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर हे प्रोग्राम, हा, आता इथे काय दिसतंय रे? आता फायनल कीवर्ड, फायनल हे कीवर्ड मध्ये आपण काय काय तयार करू शकतो बघा. फायनल इन्स्टन्स व्हेरिएबल, फायनल स्टॅटिक व्हेरिएबल, फायनल लोकल व्हेरिएबल, फायनल क्लास आणि फायनल मेथड. हे तुम्हाला आलंच पाहिजे. हे खूप युजफुल आहे तुमच्या ऍडव्हान्स फ्रेमवर्क मध्ये. कोणत्याही जा कोडिंग मध्ये प्रत्येक ठिकाणी 5ही व्हेरिएबल युज होतात. कोणती कोणती? फायनल इन्स्टन्स व्हेरिएबल, फायनल स्टॅटिक व्हेरिएबल. लक्षात ठेवायचं, इन्स्टन्स, स्टॅटिक, लोकल हे 3 शब्द लय महत्वाचे. इन्स्टन्स, स्टॅटिक आणि लोकल या तिघांवरतीच हे सगळे व्हेरिएबल बनलेले आहेत. मग आता आपल्याला फायनल रिलेटेड काय काय आहे? फायनल इन्स्टन्स व्हेरिएबल असतं, फायनल स्टॅटिक व्हेरिएबल असतं, फायनल लोकल व्हेरिएबल असतं, फायनल हा क्लास असतो आणि फायनल ही मेथड असती. मग फायनल मेथड जर असेल तर तिच्याकडे काय काय ऍक्सेसिबिलिटी आहे, काय काय नाहीये, म्हणजे ती मेथड काय काय करू शकते, काय काय नाही करू शकत. फायनल क्लास आहे तर मग तो काय काय करू शकतो? तो ओव्हरराइड करू शकतो, ओव्हररिडन करू शकतो किंवा नाही करू शकत. फायनल लोकल व्हेरिएबल आहे तर त्याचा स्कोप कुठं असतो आणि ते कुठे डिक्लेअर करतात. मग फायनल स्टॅटिक व्हेरिएबल आहे तर त्याचा स्कोप कुठपर्यंत असतो. हे क्लासचं व्हेरिएबल आहे का, हे ऑब्जेक्टचं व्हेरिएबल आहे का, हे इन्स्टन्स आहे का, हे नॉन इन्स्टन्स आहे.
हे सगळं आपल्याला डीपमध्ये बघायचंय. तर तुम्हाला त्याच्यासाठी ही नावं माहित असणे गरजेचे आहे आणि हे तुम्हाला 5ही प्रकार आले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. हा, त्याच्या पुढे आता आपल्याला येतोय इंटरफेस. ठीक आहे. इंटरफेसच्या अगोदर आपण महत्वाची कन्सेप्ट, ठीक आहे, मी हे थोडंसं शॉर्टकट मध्ये टाकलेलं आहे, पण त्याच्या आधी इंटरफेसच्या अगोदर येतो अब्स्ट्रॅक्ट क्लास. ठीक आहे. अब्स्ट्रॅक्ट क्लास ही जी मेथड आहे, अब्स्ट्रॅक्ट क्लास आणि अब्स्ट्रॅक्ट मेथड ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. अब्स्ट्रॅक्ट क्लास आणि अब्स्ट्रॅक्ट मेथड आणि मग इंटरफेस येतो. तर तुम्हाला मी काल बहुतेक सांगितलं होतं का नव्हतं सांगितलं मला माहित नाही, पण मला आपल्याला डिफरन्स पण बघायचे. पण मला सांगा, अब्स्ट्रॅक्ट इंटरफेस ही कन्सेप्ट का आलेली आहे रे जावामध्ये? कोणी सांगू शकतं का आलेली आहे जावामध्ये इंटरफेस ही कन्सेप्ट? सी प्लस प्लस मध्ये नाहीये, पण ह्याच्या रिलेटेड सेम कन्सेप्ट आहे सी प्लस प्लस मध्ये. मग ती कोणती आहे? कोण सांगू शकतं? प्रतीक, प्रणव, आदित्य, मला सांगा, इंटरफेस ही जावामध्ये कन्सेप्ट का आलेली आहे? कशाला रिप्लेस केले तिने? काय प्रॉब्लेम होता म्हणून आली? मी त्याचा प्रॉब्लेम काय होता ते सांगते मी तुम्हाला का आली. पण तुम्हाला माहित आहे का? फक्त मला एवढं कन्फर्मेशन द्या. आहे माहिती किंवा नाही माहिती? पटकन सांगा चला. नाही नाही नाही. नाही नाही माहिती. तुम्हाला इंटरफेस हा जावामध्ये का आलाय? म्हणजे हा शब्दच, हा कीवर्डच तुम्ही फर्स्ट टाइम ऐकलंय का? सांगा मला. मॅम नाही कॉलेजमध्ये पहिल्या ऐकलेलं आहे ऐकलेलं. पण कधी पाहिलं नाही. पाहिलं नाही. ओके, ठीक आहे. तर लई अत्यंत महत्वाचं आहे बघा. इंटरफेस आणि अब्स्ट्रॅक्ट क्लास, अब्स्ट्रॅक्ट मेथड हा जावामधले सगळ्यात मोस्ट पॉप्युलर कन्सेप्ट आहे. तुम्हाला ही आलीच पाहिजे. इंटरव्ह्यू मध्ये, कोणत्याही इंटरव्ह्यू मध्ये जा जावामध्ये इंटरफेस आणि अब्स्ट्रॅक्ट क्लास किंवा अब्स्ट्रॅक्ट मेथड वरती क्वेश्चन 100% असतो म्हणजे असतो, की व्हॉट इज इंटरफेस आणि व्हाय इंट्रोड्यूस जावा इन इंटरफेस आणि व्हॉट इज अब्स्ट्रॅक्ट क्लास आणि डिफरन्शिएट बिटवीन अब्स्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेस हा प्रश्न असतो, कंपल्सरी असतो म्हणजे असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मला वाटतं ठीक आहे, आता ही पीपीटी, तर हे मला जेवढं महत्वाचं वाटलं हे टॉपिक ते त्याच्यामध्ये टाकले. म्हणून त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं काल डेटा स्ट्रक्चर. विदाऊट डेटा स्ट्रक्चर शक्य आहे का सांगा मला? कोणतं, जर डेटा स्ट्रक्चरच नसेल तर तुम्ही मेमरी मॅनेजमेंट कसं करणार कोणत्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजचं? तसंच मी तुम्हाला काल लिनियर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर बद्दल माहिती सांगितली. तर आपल्या जावामध्ये जावाचं डेटा स्ट्रक्चर म्हणजेच काय रे? कलेक्शन फ्रेमवर्क. जावाचं डेटा स्ट्रक्चर कोणतं रे? कलेक्शन फ्रेमवर्क. आता हे कलेक्शन फ्रेमवर्क हे तुमचं, हे जे मी दिलंय का इथं, हे दाखवलंय का तुम्हाला इथं, हे तुमचं तोंडपाठ पाहिजे. हे कसं पाहिजे? तोंडपाठ. या प्रत्येकामध्ये बघा, हा लिस्ट ऍटलिस्ट तुम्हाला आता फक्त एवढं लक्षात ठेवा की कलेक्शनच्या खाली लिस्ट, लिस्टच्या नंतर सेट, सेटच्या नंतर क्यू, क्यूच्या नंतर मॅप. हे 4 पॉइंट मेन लक्षात ठेवायचे. 5 कलेक्शन. आपल्याला हे इतकं डिटेलमध्ये बघायचंय ना, मी जास्त करून भरायच्या इथंच देणार आहे, कारण हेच लय महत्वाचे. असा कोणताही इंटरव्ह्युअर नाही की किंवा तुम्हाला जो विचारणारा असा एकही माणूस नाही का जो कलेक्शन वरती क्वेश्चन विचारत नाही. ज्याला कलेक्शन येत नाही हमखास त्याचा तो जो कोण इंटरव्ह्यू घेत असेल तो हमखास त्याचं रिजेक्शन करणार. ज्याला जावा मधलं कलेक्शनच माहित नसेल, कारण की विदाऊट कलेक्शन एकही प्रोग्राम आपण करू शकत नाही. कारण की मी कालच सांगितलं की विदाऊट डेटा स्ट्रक्चर आपण कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजला मॅनेजच करू शकत नाही. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवायचं, जावाचं डेटा स्ट्रक्चर म्हणजे कोण रे? कलेक्शन. आणि कलेक्शन मध्ये 4 टॉपिक महत्वाचे: लिस्ट, सेट, क्यू आणि मॅप. मग त्याचे सबटाईप भरपूर आहेत, आपल्याला सगळ्यांचे एक्झाम्पल बघायचे. लिस्ट, सेट, क्यू आणि मॅप हे एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग हे ठीक आहे, मग हे डिटेलमध्ये बघूया. तर आता मी ह्या पीपीटी मधून तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू रिलेटेड महत्वाचे टॉपिक सांगितले, पण हे इतकं छोटंसं जावा आपलं नाहीये. आपलं जावा खूप मोठं आहे आणि आपलं जावा मोठं म्हणजे तुम्हाला सध्या शिकण्याचे पॉईंट कोणते कोणते आहेत? सगळ्यात पहिलं आता आपली सुरू झाली. ठीक आहे. इथून टॉपिक चालू झाली. सगळ्यात पहिलं आता आपलं इंट्रोडक्शन म्हणजे फ्युचर. आता हा थिअरटिकल पार्ट आहे, हा सोडून द्या. तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेडच्या कन्सेप्ट माहित पाहिजे. सगळ्यात महत्वाचं मी इथं बाय मिस्टेकली टाकलेलं आहे, जावामध्ये डिस्ट्रक्टर नाही. जावामध्ये डिस्ट्रक्टर नाहीये. जावामध्ये क्लास आहे, जावामध्ये ऑब्जेक्ट आहे, जावामध्ये पॉलिमॉर्फिझमची कन्सेप्ट आहे, जावामध्ये इनकॅप्सुलेशन आहे, जावामध्ये अब्स्ट्रॅक्शन आहे, जावामध्ये इनहेरिटन्स आहे, जावामध्ये कन्स्ट्रक्टर आहे. ठीक आहे. हे 6 टॉपिकचं कॉम्बिनेशन म्हणजे आपलं जावा आहे. म्हणजेच आपलं जावा प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जसं की सी प्लस प्लस नाहीये प्युअर ऑब्जेक्ट. टेम्पलेटने मी तुम्हाला सांगितलं होतं, टेम्पलेट थ्रू विदाऊट क्लास ऑब्जेक्ट आपण
C++ मध्ये प्रोग्राम करू शकतो, पण विदाऊट क्लास किंवा विदाऊट ऑब्जेक्ट. एक वेळ ऑब्जेक्ट नसेल तरी चालेल, पण क्लास कंपल्सरी लागतो. म्हणजेच आपली जावा लँग्वेज ही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. ठीक आहे. त्यानंतर मग आपल्याला JVMचं आर्किटेक्चर बघायचंय. त्यानंतर C++ वर्सेस जावाचा डिफरन्स बघायचा आहे. हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम तर आपण बघितलेलाच आहे. नंतर कमेंट कशा देतो जावामध्ये, इम्पोर्टिंग कसं करतो क्लासेस, त्याच्यानंतर प्रिंट करण्याचे वेगवेगळे मेथड्स कोणते कोणते, त्याच्यानंतर इनपुट आउटपुट फंक्शन कोणते जावामध्ये, सगळे डेटा टाईप, मग प्रिमिटिव्ह डेटा टाईप, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप, प्रिमिटिव्ह मध्ये कोणते कोणते डेटा टाईप येतात, नॉन प्रिमिटिव्ह म्हणजेच युजर डिफाईन्ड मध्ये कोणते येतात, मग क्लास, ॲरे, स्ट्रक्चर जावामध्ये नाहीये, मग क्लास, ॲरे, इन्युमरेशन वगैरे असे भरपूर प्रकार येतात. ते प्रत्येकली आपल्याला डीप मध्ये जायचे. मी फक्त हायलाइट केलेत पॉईंट. ऑपरेटर आहे का, तर ऑपरेटर ओव्हरलोडिंग ही जावामध्ये कन्सेप्ट नाही, पण आता ऑपरेटर आहेत तर कोणते कोणते आणि कोणते कोणते सपोर्ट करतात ओव्हरलोडिंग, ओव्हररायडिंगला, ते आपल्याला बघायचे. सगळे कंट्रोल स्टेटमेंट जावामधले बघायचे. त्यानंतर ॲरे मध्ये 1D, 2D, 3D मल्टी डायमेन्शनल ॲरे जावामध्ये कसे इम्प्लिमेंट करतात ते बघायचे. स्ट्रिंग हा खूप मोठा ऑब्जेक्ट आहे. ह्याच्यात लागन तेवढे प्रोग्राम आहे, ते सगळे ऑपरेशन्स आपल्याला स्ट्रिंगचे बघायचे. स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर हे पण खूप मोठे मोठे ऑब्जेक्ट आहे. ह्यांचा काय यूज आहे हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. क्लास, ऑब्जेक्ट, मेथड इन जावामध्ये फंक्शन नाही बोलत हा, एक लक्षात ठेवा. जावामध्ये फंक्शन नाही बोलत, जावामध्ये काय बोलतात, मेथड. आता फंक्शन आणि मेथड मध्ये काय डिफरन्स आहे ते पण मी तुम्हाला सांगते. इनर क्लास, इनहेरिटन्स, फायनल क्लास, फायनल मेथड, फायनल व्हेरिएबल, टाइप कास्टिंग, त्याच्यानंतर अबस्ट्रॅक्ट क्लास, अबस्ट्रॅक्ट मेथड, इंटरफेस, पॅकेज, एक्सेप्शन हँडलिंग, रॅपर क्लासेस इन जावा, कलेक्शन, सेट, लिस्ट, ॲरे लिस्ट, मॅप, हॅश मॅप, स्टॅक, लिंक लिस्ट. त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ॲरे, स्टॅक, क्यू हे डेटा स्ट्रक्चर आपण थोडंफार जमलं तर बघूया. त्याच्यानंतर स्ट्रीम्स आणि फाईल्स हे ऍडव्हान्स फीचर आहे जावाचे. आता सध्या आपण जावा 8 वापरतोय. जावा 8 चे ऍडव्हान्स फीचर कोणते कोणते, फंक्शनल इंटरफेस आहे, त्याच्यानंतर लॅम्बडा फंक्शन आहे, स्ट्रीम्स आहेत, फाईल्स आहेत, हे सगळे ऍडव्हान्स फीचर आहेत. त्याच्यानंतर ॲपलेट ची कन्सेप्ट आपण थोडीशी बघूया. डेटाबेस कनेक्टिव्हिटी मध्ये JDBC, ODBC, नेटिव्ह ड्रायव्हर हे बघायची काही गरज वाटत नाही. सध्या सगळे इनबिल्ड डेटाबेस कनेक्टिव्हिटी असती. तर तुम्हाला मी MySQL ची कनेक्टिव्हिटी करून दाखवेल कशी करतात. आणि तुमची थोडंसं तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्हाला किशोर सर AWS ची पण करून दाखवतील. RDS AWS मध्ये पुढे कंपनीमध्ये क्लाउड वरती चालतं, आपलं लोकल होस्ट नाही चालत. ते पुढे बघूया. त्यानंतर इनम काय असतं, युनियन आणि स्ट्रक्चर. तर आता इनम फक्त आहे, युनियन आणि स्ट्रक्चर जावामध्ये सपोर्ट करत नाहीये. मी मुद्दामून टाकले कारण की ते मला हायलाइट करायचे ते पॉईंट. ऍडव्हान्स फीचर मध्ये जावामध्ये फंक्शनल इंटरफेस आणि लॅम्बडा एक्सप्रेशन आणि स्ट्रीम API हे 36 आणि 37 नंबरचा पॉईंट आहे. हे जावाचे ऍडव्हान्स फीचर आहेत. जावा 8 चे कंपनीमध्ये पहिला प्रश्न विचारतात की तुम्ही कोणता जावा वापरता. मग तुम्ही सांगणार आम्ही जावा 8 वापरतो. मग जावा 8 वापरतो तर तुम्हाला माहित आहे का जावा 8 चे ऍडव्हान्स फीचर कोणते, तर पटकन सांगता आलं पाहिजे की फंक्शनल इंटरफेस, लॅम्बडा एक्सप्रेशन आणि स्ट्रीम्स API इन जावा. मग स्ट्रीम्स API जावामध्ये कोणत्या मेथड आहे, फंक्शनल इंटरफेस कसा त्याची बॉडी लिहायची, कशी मेथडला डिफाईन करायचं, कसं यूज करायचं, त्यासाठी तुम्हाला इंटरफेस माहित असणं गरजेचं आहे. मग नॉर्मल इंटरफेस कसा वर्क करतो ते माहित असणं गरजेचं आहे. मगच तुम्ही फंक्शनल इंटरफेस सांगू शकता. लॅम्बडा एक्सप्रेशन मध्ये कसं तुम्ही करू शकता त्या ॲरोनी, जसं पॉइंटर मध्ये आपण बघितलं असेल, कधीतरी पाहिलं असेल पॉइंटरला आपण डेफिनेशन कशी हायलाइट करतो, तसंच लॅम्बडा एक्सप्रेशन क्रिटिकल आहेत, अवघड आहे, लगेच समजणार नाही ते. फंक्शनल इंटरफेस, लॅम्बडा एक्सप्रेशन आणि स्ट्रीम API, पण ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित बघायच्यात. झालं, आता माझी बडबड करून झालेली आहे थेरॉटिकली. आता ऍक्च्युअल जावाला आपण सुरुवात करूया. आतापर्यंत कोणाला काय डाऊट असेल तर बोला. ह्या बडबडीवरती काय कोणाला विचारायचंय, काय बोलायचंय की मॅडम हा पॉइंट जावा मधला राहिलाय, हा तुम्ही टाकलेला नाही, असं काय माहित आहे का तुम्हाला? हॅलो, नाही मॅम. असं काय आहे का माहिती का बाबा ह्याच्यातला मॅडम हा पॉइंट राहिलाय बरं का, हा जावामध्ये मी ऐकला होता. तर एवढे पॉइंट आपल्याला कव्हर करायचे आहेत लवकरात लवकर. माझी अवेलेबिलिटी फारच कमी आहे कारण की फार फोर्सफुली तुमचे लेक्चर घेते, कारण मला वेळच नसतो. मला माझा प्रोजेक्ट पण चालू आहे, क्लायंटचा सपोर्ट असतो 4-5 तासाचा डेलीचा. क्लायंटचे 2 प्रोजेक्ट चालू आहेत, एक रिलीज इंजिनियरचं पण प्रोजेक्ट चालू आहे आणि एक API पण डिझायनिंग चालू आहे. आणि माझा स्वतःचा प्रोजेक्ट असतो, कंपनीचे सगळे डिटेल्स मला हँडल करावं लागतात. तुमचा आता क्लास घ्यायला सरांनी सांगितलंय, त्याच्यामुळं जितकं बेसिक आणि जितकं इम्पॉर्टंट आणि जितकं सोप्या लँग्वेज मध्ये सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि सगळं काही मी कितीही बडबडले तरी करायचंय तुम्हालाच प्रॅक्टिस. ठीक आहे, तर चला मग आपण करूया सुरुवात. येस मॅम. हा, तर आता आपली सगळ्यात पहिली सुरुवात करणार आहे आपण की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन C++ आणि जावा.
जावा आणि सी प्लस प्लस मध्ये. भले आता मी असं कन्सिडर करते की तुमच्या तिघांना सी प्लस प्लस काहीच माहित नाहीये, तुम्ही डायरेक्ट जावा शिकायला आले, चालतंय. हा, तुम्ही म्हणसान मॅडम आम्हाला सी पण काही माहिती नाही, तरी पण चालते. कारण की एखादा न्यू कमर्स म्हणजे एक नवीन मुलगा आहे ज्याला लँग्वेज शिकायची, त्याला सीचं पण काही लँग्वेज नाही, नॉलेज नाहीये, मी म्हणून चालेल, काही हरकत नाही. नसेल तर बाबा चालते. सी प्लस प्लसचं पण काहीच नॉलेज नाहीये, भले सी प्लस प्लसच एक्सटेंडेड व्हर्जन आहे जावा. कारण की सी प्लस प्लस ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड होती आणि तेच सगळे कन्सेप्ट युज करून पुढं जेम्स गोस्लिनने तिला एक्सटेंड केलं. ठीक आहे, तरी पण सी प्लस प्लसचं नॉलेज नसेल तरी पण चालते. पण एखादा व्यक्ती म्हणला की एखादा नवीन मुलगा म्हटला की मला डेटा स्ट्रक्चरचं काहीच नॉलेज नाही, चालत नाही, चालणार नाही. डेटा स्ट्रक्चर हे आलंच पाहिजे. सी नाही आलं तरी पण चालेल. मी काल म्हणत होते मदर टंग पण नाही आलं तरी चालेल. जावा शिकत असाल, सी प्लस प्लस पण नाही आलं तरी चालेल, पण डेटा स्ट्रक्चर हे आलं पाहिजे. पण आता हे सी प्लस प्लस होतं, बरोबर आहे, कारण की सी प्लस प्लस पण इतकी फेमस लँग्वेज आहे, तरी पण जावा का आली? काहीतरी डिफरन्शिएट असेल, तेच आपण आज डिफरन्स बघणार आहोत. ठीक आहे, तर आता मी हे डिफरन्स सांगणार आहे. मी कोणालाही तिघांपैकी, आता प्रणवचं ठीक आहे, माईकचा प्रॉब्लेम आहे, प्रणव तू ऐकतोय असं मी कन्सिडर करते, कारण की मला काही बाबा माहित नाही, बाबा तुला काही कळतंय नाही कळतंय. आता मला प्रतीक आणि आदित्यकडून करताय, अजून तर मी काही ऍक्च्युअली शिकवायला सुरुवात केलेली नाहीये. आतापर्यंत मी हिस्ट्रीवरतीच बोलतीये, सगळं बागच हे करते. पण मग पुढच्या वेळेस बघू आपण काय सेटिंगचं आहे. आता मला पण इथं काही समजाना. ठीक आहे, तर सी प्लस प्लस आणि जावा. तर सी प्लस प्लसला कोणी इंट्रोड्यूस केली, कोण सांगतं रे? माहितीये का सी प्लस प्लसचा फाउंडर कोण आहे? प्रतीक, आदित्य, हॅलो, आवाज नाही येते का रे? येतोय मॅम. मग कोण आहे माहितीये का तुम्हाला? सी प्लस प्लसचा फाउंडर कोण आहे? मॅम ते नाव खूप अवघड आहे आठवण. हा, बरोबर आहे. नाही, मला पण नाही बोलता येस येते. बजारने स्ट्रॉस्ट्रॉप, बरोबर. त्याचं प्रोनाउन्सिएशन मॅम आपल्याला असंच काहीतरी. आपल्याला जमत नाही ते पटकन. बजारने स्ट्रॉस्ट्रॉप त्याचं नाव आहे, तो फाउंडर आहे सी प्लस प्लसचा. आणि जावाचा कोण आहे आपल्या? जेम्स गोस्लिंग. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पण विचारतात बरं का कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेला तरी पण विचारतात. त्या टायमाला आपल्याला हे थोडी प्रॅक्टिस करा बजारने स्ट्रॉस्ट्रॉपची. तर तो आपल्या सी प्लस प्लसचा फाउंडर आहे. तर बघा, सी प्लस प्लस ही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये, पण जावा ही आपली कशी आहे रे? प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सिन्स म्हणजे आपलं पॉसिबलच नाहीये की विदाऊट ऑब्जेक्ट ओरिएंटेड आपण जावाचा कोड लिहू शकतो. म्हणजे ऍटलिस्ट एक क्लास लागतो. ऑब्जेक्ट नसेल तरी चालेल, पण ऍटलिस्ट एक क्लास लागतो. हा झाला आपला पहिला डिफरन्स. काय डिफरन्स सांगितलं सांगा मला? बोला, पटापटा बोला, बोला. चला आता पहिलं. जावा ही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे, तशी सी प्लस प्लस नाही. नाहीये, बरोबर. कारण की ऍटलिस्ट एक क्लास तरी, विदाऊट क्लास जावामध्ये एकही प्रोग्राम आपण रन करू शकत नाही. म्हणूनच आपली जावा कशी आहे? प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड. सेकंड पॉइंट आहे, आपल्या सी प्लस प्लस मध्ये, सी मध्ये पॉइंटर ही कन्सेप्ट होती, पण इतका मोठा कन्सेप्ट जावाने कम्प्लिटली वगळून टाकलेला आहे. जावामध्ये कुठेही पॉइंटरची कन्सेप्ट नाही, म्हणून जावा ही सिम्पल लँग्वेज आहे. पॉइंटर कन्फ्युजन आहे, प्रोग्रामरला फार कन्फ्युजन होतं. ज्याला खूप डीप नॉलेज आहे, ज्याची कॅप्चरिंग पॉवर चांगली आहे, अशाच लोकांना पॉइंटरची कन्सेप्ट इझिली समजून जाते. पण जावामध्ये कुठेही पॉइंटरची कन्सेप्ट नाही. मग डिफरन्स काय होऊ शकतो? पॉइंटर्स यूज इन सी प्लस प्लस, बस पॉइंटर नॉट यूज इन जावा. सेकंड पॉइंट क्लिअर? येस मॅम. येस मॅम. हा, थर्ड पॉइंट असा आहे आपला. आता मला जितके मेजर पॉइंट आठवतात तेवढे मी तुम्हाला सांगते. सी प्लस प्लस मध्ये सपोज एखाद्या ऑब्जेक्टला मेमरी द्यायची किंवा त्याची मेमरी काढून घ्यायची, ही सगळी जबाबदारी प्रोग्रामरची असते. म्हणजे न्यू, फ्री हे कीवर्ड आपण सी प्लस प्लस मध्ये वापरतो. तुम्हाला नसेल माहित तरी काही प्रॉब्लेम नाही. पण सी प्लस प्लस मध्ये आपल्याला मेमरी द्यायची असेल किंवा मेमरी काढून घ्यायची असेल तर न्यू आणि डिलीट हे ऑपरेटर आपण यूज करायचं. पण जावामध्ये काही डोकं नाही लावायचं. हे सगळं कोण हँडल करतं? जेव्हीएम हँडल करतो. कोण हँडल करतो? जेव्हीएम. म्हणजे अलोकेशन आणि डिलोकेशन ऑफ मेमरी विल टेक केअर ऑफ जेव्हीएम. कोण टेक केअर करतो? याची काळजी कोण करतो? जेव्हीएम. म्हणजे जेव्हीएम कोण आहे रे? जावा व्हर्च्युअल मशीन. प्रोग्रामरला काही डोकं लावायचं नाही. कोणाला मेमरी द्यायची किंवा कोणाची मेमरी काढून घ्यायची किंवा कोणाला फ्री करायचंय किंवा कोणाचा रेफरन्स लांब पर्यंत पडलेला आहे तसाच आणि वापरत पण नाही तो ऑब्जेक्ट, मग ते काही डोकं लावायची गरज नाही जावामध्ये. जावाचं सगळं हे टेक केअर कोण करतं? जेव्हीएम.
ठीक आहे, हा झाला आपला तिसरा डिफरन्स. म्हणजे मेमरी अलोकेट करायची किंवा मेमरी डिअलोकेट करायची कम्प्लिटली रिस्पॉन्सिबिलिटी प्रोग्रामरची आहे C++ मध्ये. मात्र जावामध्ये ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? JVM ची. म्हणजे इथं पण सोपं झालं काम. ठीक आहे, आता ही छोटी मोठी कीवर्ड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भरपूर प्रकारचे कीवर्ड असतात. त्यातलं एक गो टू कीवर्ड आहे. गो टू डायरेक्टली जम्प करतं ते. तर ते जावामध्ये डिझाईन केलेलं नाहीये. जावामध्ये गो टू जर तुम्ही कीवर्ड टाकलं तर ते अजिबात काम करणार नाही. पण हे C++ मध्ये काम करतं. ठीक आहे, जावामध्ये C++ मध्ये सॉरी C++ मध्ये गो टू स्टेटमेंट आहे का नाही आहे सांगा? आहे. आहे. आणि जावामध्ये आहे का नाही आहे. आहे? जावामध्ये नाहीये. जावामध्ये नाहीये. आता कास्टिंग म्हणजे काय ऐकलंय कधी शब्द? टाइप कास्टिंग. हो ऐकलंय मी. Yes, ma'am. काय असतं रे? टाइप कास्टिंग म्हणजे काय असतं रे? मॅडम मला त्याचे ते टाईप माहिती आहेत, एक्सप्लिट आणि इम्प्लिट. ओके, एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट टाइप कास्टिंग. ठीक आहे, म्हणजे कंपायलर करतो काही का म्हणजे जे डायरेक्टली प्री डिफाईन्ड डेटा टाइप असतात. ठीक आहे, तर ते आपले एक्सप्लिसिट असतात. ठीक आहे, आणि इम्प्लिसिट म्हणजे प्रोग्रामर करतो, स्वतःच्या हाताने हे करतो. तर ते आहे, बरोबर आहे तुझं. पण हे जे कास्टिंग प्रकार आहे ना, कास्टिंग ऑटोमॅटिक कास्टिंग हे C++ मध्ये अवेलेबल आहे. पण आपल्याला युजर स्वतः कास्टिंग करण्याची फॅसिलिटी जावामध्ये अवेलेबल आहे. बघा, ऑटोमॅटिकली कास्टिंग C++ मध्ये होतं. तिथं काही युजर करत बसत नाही किंवा प्रोग्रामर, युजर म्हणण्यापेक्षा प्रोग्रामर. पण जावामध्ये सपोज एखाद्या ऑब्जेक्टचं दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये कास्टिंग करायचं असेल, म्हणजेच इम्प्लिसिट कास्टिंग करायचं असेल, तर ही फॅसिलिटी जावाने प्रोव्हाइड केलेली आहे. हा एक डिफरन्स होऊ शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा डिफरन्स जो सगळे हायलाइट करतात आणि हे जे इंटरव्ह्यूला विचारतात, तर असा डिफरन्स म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स. ही कन्सेप्ट जी आहे ती C++ मध्ये आहे, पण जावामध्ये नाही. पण जावा म्हणून काय जावाने सोडून दिलं का मल्टिपल इनहेरिटन्स? नाही, जावाने ते अचीव्ह केलं थ्रू इंटरफेस. जावाने ते अचीव्ह केलं थ्रू इंटरफेस. आता सांगा बरं हा डिफरन्स मला तुमच्या दोघं एकदम बोला. मी मगाशी सांगितलं ते. बोला दोघं पण. C++ मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स आहे आणि जावा मध्ये हा मल्टिपल इनहेरिटन्स हे इंटरफेस द्वारे अचीव केलं जातं. बरोबर, जावामध्ये नो मल्टिपल इनहेरिटन्स कन्सेप्ट, पण ती अचीव्ह केलेली आहे कशा थ्रू? इंटरफेस थ्रू. मग इंटरफेस आपल्याला डिटेलमध्ये समजायचं आहे. सगळं माझे आवडते टॉपिक जे आहेत ना आणि जे लई पॉप्युलर आहेत आणि जे क्रिटिकल पण आहेत, तर ते आपण जास्त भर देऊया त्याच्यामध्ये. तुम्हाला म्हणजे तुमचं एकदम पक्क होईल आणि तुम्हाला एवढा इंटरेस्ट येईल ना त्याच्यामध्ये. तुम्ही बघा, नाही तुम्ही पुढच्या 6 महिन्यात प्रोजेक्ट केला तर बघा. ठीक आहे, तर हा एक आपला डिफरन्स होतो. आता ऑपरेटर ओव्हरलोडिंग जी कन्सेप्ट आहे ना, ऑपरेटरला ओव्हरलोड करणे. ठीक आहे, आता ऑपरेटर ओव्हरलोडिंग ही कन्सेप्ट तुम्ही ऐकली का नाही कधी मला माहित नाही, पण ऑपरेटरला ओव्हरलोड करण्याचा प्रकार हा जो आहे तो C++ मध्ये आहे. पण ऑपरेटर ओव्हरलोडिंग हा कन्सेप्टच नाहीये. हा, पण ऑपरेटर ओव्हरलोडिंग नाहीये, पण इथं कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग हा कन्सेप्ट आहे. आता ओव्हरलोडिंग काय आहे, ओव्हर रायडिंग काय आहे, ते आपल्याला डीप मध्ये पुढे जाऊन बघायचे. पण लक्षात ठेवा आता फक्त डिफरन्स मध्ये C++ मध्ये ऑपरेटर ओव्हरलोडिंग ही कन्सेप्ट आहे, जावामध्ये ती नाहीये. पण जावामध्ये कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग ही कन्सेप्ट आहे. हा एक डिफरन्स होऊ शकतो. ठीक आहे, मग बाकीचे तुम्ही भरपूर बघू शकता की आता बघा C++ मध्ये तुम्ही ऐकलं असेल, आता मला जसं आठवते तर सांगते, हॅश डिफाईन असतं, टाइप डेप असतं. कधी ऐकलंय का? टाइप डेप म्हणजे आपल्या मनाने नाव टाकू शकतो. हॅश डिफाईन म्हणजे हेडर फाईल डिफाईन करायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आहे C++ मध्ये. पण इथं जावामध्ये असला कसलाही प्रकार नाही. जावामध्ये काय आहे तर फक्त पॅकेज इम्पोर्ट करायचं आपल्याला, पॅकेज इम्पोर्टिंग हे एवढे कन्सेप्ट. पण म्हणून जावाने ते काय अचीव्ह केलं नाही का? लायब्ररी केलेले आहेत. आणि ते कशात अचीव्ह केलेलं आहे? थ्रू पॅकेज आणि इम्पोर्टिंग क्लासेस आणि इंटरफेसेस. म्हणजे जे काम C++ मध्ये केलंय ते सगळं जावाने ऍडव्हान्स लेवलला अचीव्ह केलेलं आहे. म्हणजे फक्त कीवर्ड वेगळं आहे, पण जावामध्ये इम्पोर्ट असतो. बघा, जावामध्ये तुम्ही कुठेही बघणार नाही की हॅश डिफाईन किंवा टाइप डेप वगैरे असे कुठेही कीवर्ड तुम्हाला बघायला भेटणार नाही. पण तुम्हाला कीवर्ड कोणते बघायला भेटतील? पॅकेज, इम्पोर्ट जावा डॉट दिस किंवा पॅकेज दिस जावा, असे भरपूर मल्टिपल असतात. पण हे कीवर्ड तुमच्या पुढे लागणार आहे. म्हणजे हे डिफाईन हॅश डिफाईनच काम करतं, पण ते ऍडव्हान्स लेवलला. तर ते हा एक डिफरन्स होऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाचा की जावा C++ मध्ये ऍक्सेस स्पेसिफायर आहे, जावामध्ये पण ऍक्सेस स्पेसिफायर आहे. कारण की अब्स्ट्रॅक्शन आपण अचीव्ह करू शकत नाही विदाऊट ऍक्सेस स्पेसिफायर. बरोबर, आता तुमच्यासाठी मी एक एक्झाम्पल देते. तुमचा मोबाईल आहे, बरोबर, तुमच्या मोबाईलचं तुम्ही फक्त काय बघता? UI बघता, पण त्याचं इंटरनल जे आहे आतमध्ये ते फंक्शनचं काही कोडिंग वगैरे दिसतं का रे तुम्हाला?
की आता मोबाईलची बॅटरी किती आहे, मग बॅटरीचे फील्डचे तुम्हाला कोडिंग दिसतं का तुमच्या मोबाईलमध्ये? नाही दिसत आहे. नाही दिसत. नाही. म्हणजे ते काय हाईड आहे ना ते. तुम्हाला फक्त त्याचा UI दिसतो का नाही? बरोबर आहे का नाही? UI Yes. दिसतो. हा, मग हे सगळं आपण डेटा अब्स्ट्रॅक्शन म्हणजे डेटा हायडिंग ही अब्स्ट्रॅक्शन ही जावा मधला खूप ऑब्जेक्ट ओरिएंटेड मधला खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. तर C++ मध्ये 3 ऍक्सेस स्पेसिफायर आहे. कोणते 3 ऍक्सेस स्पेसिफायर? प्रायव्हेट, पब्लिक आणि प्रोटेक्टेड. हे C++ मध्ये आहे. पण जावामध्ये सेम 3 आहे प्लस अजून एक ऍडव्हान्स वाढले. तर ते कोणतं? जावामध्ये प्रायव्हेट पण आहे, जावामध्ये पब्लिक पण आहे आणि जावामध्ये प्रोटेक्टेड पण आहे आणि अजून एक एक्स्ट्रा वाढलेलं हे विचारतात हा, डिफॉल्ट. हे लक्षात ठेवायचं. कोणतं सांगा मला पटकन. डिफॉल्ट. 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 हा, आणि आता अजून एक बास मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा जास्त डिफरन्स सांगायची गरज आहे. आणि C++ मध्ये कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर म्हणजे टिल्ड ऑपरेटर कधी ऐकले का? असं निगेशन सारखं असतं टिल्ड. हो, हॅलो? ऐकलं ना. हा, तर ऐकलं मग मग ते टिल्डनी आपण सपोज एखाद्याला कन्स्ट्रक्टरला मेमरी अलोकेट केली तर ते टिल्डनी आपण ती मेमरी काढू पण शकतो. पण जावामध्ये मेमरीचं काम आपल्याकडे नाहीच आहे ना. आताच मगाशी सांगितलं का मी तुम्हाला, मेमरीचं सगळं काम कोण करतं रे हँडल? JVM. JVM. त्याच्यामुळे जावा फक्त ओनली सपोर्ट टू कन्स्ट्रक्टर. डिस्ट्रक्टर ही कन्सेप्ट जावामध्ये नाहीये. आता चला मला पटपट चला जेवढे आठवतील प्रत्येकाने 2-2 डिफरन्स सांगा. आता आपल्याकडे तुम्ही दोघच सांगू शकता फक्त. प्रणवला नो चान्स. ठीक आहे. कोणते पण 2 डिफरन्स सांग. प्रणव सोडून प्रतीक आणि आदित्य. मी बोलून तोंड दुखायला लागलं. मी जरा 2 मिनिटाचा ब्रेक घेते. चला बोला तुम्ही आता. मॅम प्रतीक बोलतोय. मॅम हा. C++ मध्ये पॉइंटर यूज केला जातो. जावा मध्ये पॉइंटर यूज नाही केला जात. बरोबर. C++ ही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज नाहीये. तशी जावा प्युअर ऑब्जेक्ट बरोबर. ओरिएंटेड लँग्वेज आहे. अजून सांगायचं असेल तर सांगू शकतो. जेवढे आठवण तेवढे चान्स घे चल. आणि जिथं आपण जेव्हा क्लासमध्ये बोलतो ना रे, तर ती गोष्ट नेहमी आयुष्यभर लक्षात राहते. एवढं लक्षात ठेवा. बोल, तुला जेवढे आठवतात तेवढे सांग. C++ मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स कन्सेप्ट आहे. तशी तीच जावा मध्ये चेंज होऊन इंटरफेस अशी कन्सेप्ट झालेली. बरोबर, व्हेरी गुड. अजून प्रतीक. C++ मध्ये ऑपरेटिंग ओव्हरलोडिंग आहे. तसे जावा मध्ये कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग आहे. ऑपरेटिंग ओव्हरलोडिंग नाही. सपोर्ट करत नाही. बरोबर, व्हेरी गुड. अजून एवढेच आठवते. बास, खूप झाले. इनफ. तुला विचारला ना कोणी क्वेश्चन, एवढे सांगितलं तर इनफ आहे. हा, आता प्रतीकने सांगितलं. आता आदित्य तू ट्राय कर. आदित्य तू बोलत नाही. आदित्य बोल चल पटपट. येस मॅम. मॅम CPP मध्ये मल्टी इनहेरिटन्स आहे, तर जावा मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स नाही, तर ते आपण इंटरफेसद्वारे अचीव करू शकतो. बरोबर. प्रतीकने सांगितले सोडून काय आठवतं का ते सांग ना. प्रतीकने सांगितले, भरपूर सांगितले मी. प्रतीकने सांगून सोडलेले दुसरे अजून कोणते सांगू शकतो तू? बरं ठीक आहे, चल तुला जे आठवतात ते सांग. दोघांचे इंटरव्ह्यू समोरासमोर आवाज नाही होणार येतोय? आहेत. हा, येतोय बोल. मॅम सॉरी, कॉल आलता मला. हा, ठीक आहे. मॅम सीपीपी मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स असतं, आणि जर ते जावा मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स नाही, ते आपण इंटरफेसद्वारे अचीव करू शकतो. सीपीपी डिपेंडंट लँग्वेज आहे, तर जावा ही इंडिपेंडंट लँग्वेज आहे. हा, बोल. अजून एखादी 2 सांग. हॅलो, आवाज येतोय? कट झाला का रे आदित्य? नेटवर्कचा इश्यू आहे का? बरं ठीक आहे, चालतंय. मला आता त्याला ठीक आहे, तो परत रिजॉईन करेल. बरं चला, तर तुम्हाला आता C++ आणि जावा मधला डिफरन्स समजला. ऍटलीस्ट तुम्हाला 2-3 तरी सांगता येतील, विचारलं कोणी तर. हो मॅम. ठीक आहे, चला आता आपण ऍक्च्युअल कोडिंगला आणि टॉपिकला स्टार्ट करूया. तर सगळ्यात बघा, मी सगळ्यात पहिला कोणता प्रोग्राम घेतला होता रे तुमचा? हॅलो वर्ल्ड ऍप्लिकेशनचा हॅलो वर्ल्ड प्रोग्राम, बरोबर? ठीक आहे, आपण तिथून सुरुवात करूया. तर तुम्हाला हे पॅकेजचं स्ट्रक्चर कसं आलं हे कळलं, मी तुम्हाला कालच दाखवलं होतं, बरोबर? हा, पॅकेजचं स्ट्रक्चर कळलं. पण बघा, मी तुम्हाला कालच सांगितलं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड शिवाय आपला कोणताही प्रोग्राम जावामध्ये पॉसिबल नाहीये. तर मग आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड, आता आपल्याला साधा एक मेसेज प्रिंट करायचा आहे. ठीक आहे, एक मिनिट आदित्यला मी हे करेन.
तर आपल्याला काय करायचंय, साधा सिंपल एक प्रोग्राम करायचा आहे. तर सगळ्यात महत्वाचं आपण काय करणार, आता हे पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर वगैरे आपण बघूया डीपमध्ये. पब्लिकचं काय कुठपर्यंत स्कोप आहे, प्रायव्हेटचा, प्रोटेक्टेडचा, डिफॉल्टचा, बाय डिफॉल्ट कोणतं ऍक्सेस स्पेसिफायर आहे ते बघूया. त्याची काय म्हणतात व्हिजिबिलिटी कुठपर्यंत ते आपण चेक करूया. पण तुम्हाला माहितीये का हॅलो रे, हा हॅलो, हा आदित्य, मॅम. मॅम मला सारखे कॉल येत आहेत घरचे मित्रांचे. एक मिनिट हा. मी परत सांगू का डिफरन्स? हा सांग सांग, तुला बोलायचंय ना, बोल सांग. 2 मिनिटं थांबते मी, हा बोल. मॅम आपण सीपीपी मध्ये गो टू स्टेटमेंट यूज करतो, तर आपण ते जावा मध्ये गो टू स्टेटमेंट बरोबर सपोर्ट नाही करत. बरोबर. सेकंड, सीपीपी मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स असतो, तर तेच आपण जावा मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स नसतो, पण ते इंटरफेसद्वारे आपण ते अचीव करू शकतो. बरोबर, व्हेरी गुड. थर्ड, अजून सांग. सीपीपी ओव्हरलोडिंग ऑपरेटरला सपोर्ट करते, तर त्या जावा मध्ये नाही सपोर्ट करत ऑपरेटर ओव्हरलोडिंग. बरोबर. अजून काय सांगता येते? बरं ठीक आहे, व्हेरी गुड आदित्य, खूप चांगला. हा बोल बोल. थँक्यू मॅम. ओके, गुड ट्राय. खूप चांगल्या पद्धतीने तुमची खरंच तुम्ही हुशार मुलं आहात. तुम्ही नक्की तिघं पण खूप पुढे जाणार आहेत. तुम्ही फक्त लक्ष देऊन व्यवस्थित हे करा. आता मला सांगा, हा एक जावाचा प्रोग्राम आहे, बरोबर आहे. तर आपण इथं काय केलेलं आहे, पब्लिक बघा, हे स्ट्रक्चर सुरुवातीला बघा तुम्हाला कंटाळा येईल की मॅडम काय आम्हाला हे स्ट्रक्चर, पण हे स्ट्रक्चर लय महत्वाचं आहे बरं का. हे स्ट्रक्चर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारतात. हे स्ट्रक्चर आलं ना एकदा का, मग स्ट्रक्चर पासूनच तुम्ही बघा, तुम्ही घर तुम्हाला बनवायचे, तुम्ही विटा गोळा केल्या, तुम्ही सिमेंट आणलं, माती, काय तुम्हाला जे लागणारं साहित्य आणलेलं आहे. पण हे साहित्य जर नसेल तर तुम्ही सांगा बरं, घर बनवू शकता का? नाही बनवू शकत. त्याच्यामुळे तुम्हाला ते स्ट्रक्चरच समजणं गरजेचं आहे, की आपल्याला एक स्ट्रक्चर बनवायचंय, त्यासाठी लागणारं साहित्य कोणतं कोणतं आहे. तसंच आपला एक जावाचा प्रोग्राम आपल्याला तयार करायचा आहे. तर हे बघा, स्ट्रक्चर आहे असं समजून कला. आता हॅलो, वेलकम टू न्यू बॅच ह्या मेसेजला काढून टाका. पण पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग अर्क्स, ओपन कर्ली ब्रेस, क्लोज कर्ली ब्रेस, त्याच्यानंतर पब्लिक क्लास हॅलो वर्ल्ड प्रोग्राम, ओपन आणि क्लोज, हे आपल्या जावाचं. आणि वरती पॅकेज, मग नंतर तुमचे मल्टिपल इम्पोर्टिंग क्लास आहे. मी तुम्हाला हे सगळं प्रोग्राम झाल्यानंतर मी आता जो प्रोजेक्ट बनवतीये तो प्रोजेक्ट दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये फ्रंट एंड आहे, बॅक एंड आहे आणि डेटाबेस आहे. हेच आपलं फायनल, म्हणजे पिक्चरचा एंड हा आहे आपला. ठीक आहे, आपण सगळा पिक्चर बघितला पण एंड चांगला झाला. आपण जे करतोय ते कशासाठी करतोय, तर ह्याच्यासाठी करतोय. मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे. मग तुमचे इम्पोर्टिंग असतील, पॅकेज असतील, कलेक्शन ऑफ क्लासेस असतील, कलेक्शन ऑफ इंटरफेसेस असतील, कलेक्शन ऑफ मेथड्स असतील, असं खूप कलेक्शन ऑफ प्रिंटिंग स्टेटमेंट असतील, कलेक्शन ऑफ लॉजिक असेल, सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे. ठीक आहे, तर बघा मला सांगा आता पब्लिक, आता बघा हा पब्लिक आहे. आता आपण ऍक्सेस, त्याला काय म्हणतो आपण, ऍक्सेस स्पेसिफायर बोलतो आपण हा शब्द. मग ऍक्सेस स्पेसिफायरचं आपण बघूया, पण त्याच्या आधी आपण ऍक्सेस स्पेसिफायर बघूया, क्लास म्हणजे काय ते बघूया. त्याच्या आधी मला ह्या लाईनिंगचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, मला सांगा बरं. तुम्हाला माहित असेल तर गुड, तुम्हाला नसेल माहित तर मी सांगते. कारण की हे प्रत्येक जावाच्या प्रोग्राम मध्ये कंपल्सरी असते. कारण की हा मॅम आपला सांगू का? एंट्री पॉइंट. हा सांग सांग, हा एंट्री पॉइंट आहे आपला. हा बोल. मॅम हो. पब्लिकचा ऍक्सेस स्पेसिफायर आहे. स्टॅटिकचं नाही सांगायचं, व्हॉइड म्हणजे नल म्हणून राहिलं ते, म्हणजे काहीच नाही. आणि मेन फंक्शन असं म्हणतात. ठीक आहे, गुड ट्राय. पण 50% मी करेक्ट बोलू शकते, 50% चुकीचं आहे. ठीक आहे, प्रतीकने ट्राय केलं. आता मी तुमच्या आवाजावरूनच गेस करते. आदित्य तू ट्राय कर. मॅम ते एंट्री पॉइंट फंक्शन असतं, बरोबर. तिथून आपला प्रोग्राम एक्झिक्युशन करायला स्टार्ट करतो. ओके, बरोबर. अजून काय सांगू शकतो? बस. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. आता उद्यापासून तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला डोळे झाकून सांगता येईल, ह्याची गॅरंटी मी देते. बघा, पब्लिक, स्टॅटिक, व्हॉइड, मेन, हे चारही पण काय रे, कीवर्ड आहेत वेगवेगळे, आहे का नाही मला सांगा. पब्लिक, स्टॅटिक, व्हॉइड, मेन, आणि त्याच्यानंतर स्ट्रिंग्स, अर्ग्स. आता तुम्ही असं म्हणू शकता का, पब्लिक, नॉन स्टॅटिक, वेडा वाकडा, काहीतरी वेगळंच नाव, असं असं टाकू शकता का? नाही. दिस इज द स्टँडर्ड वे. हा कसा आहे, स्टँडर्ड वे. आणि हे शब्द आले पाहिजे प्रत्येकाचं, कारण की एक मिनिंग आहे. जसं असं समजा ही तुमची फॅमिली आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ आहे, आजी, आजोबा आहे, असे पब्लिक, स्टॅटिक, व्हॉइड. आणि इथं तुम्ही प्रायव्हेट टाकून चालेल का, सांगा मला? नाही, याचा सगळा अर्थच बिघडून जाणार आणि तुमचा काहीच उपयोग होणार नाही. मग हे शब्द कंपल्सरी लक्षात ठेवायचे. कोणता पण जावाचा प्रोग्राम क्लासने सुरुवात होतो आणि तुमची एंट्री पॉइंट फंक्शन म्हणजे हे फंक्शन, पब्लिक, स्टॅटिक, व्हॉइड, मेन, स्ट्रिंग, अर्ग्स.
आता पब्लिक का रे? बघा, मी तुम्हाला आता मगाशीच सांगितलं का नाही, एक शब्द सांगितलं, तुमच्या नसेल लक्षात तर मी परत सांगते. जर आपल्या जावामध्ये ऑब्जेक्ट नसेल, आता मला सांगा ह्या प्रोग्राम मध्ये ऑब्जेक्ट बनलाय का रे कुठं? हॅलो, नाही म्हणला कुठंच ऑब्जेक्ट बनलं नाही. फक्त काय आहे, एक क्लास दिसतोय तुम्हाला. काय आहे? फक्त एक क्लास आहे Yes, आणि ma'am. एंट्री पॉइंट Class. फंक्शन आहे, ऑब्जेक्ट नाहीये. मग हा प्रोग्राम रन नाही होणार का? रन झालाय. आपण मस्तपैकी प्रिंटिंग बघितलंय मेसेज आपण की वेलकम टू न्यू बॅच. ठीक आहे. मग हा प्रोजेक्ट रन झालाय कारण की ह्याच्यात ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आली, आपला क्लास आला. पण मग आता म्हणजेच हा, आणि ह्याला रन करायचं काम कोण करतं मला सांगा पहिलं? ह्याला रन करायचं काम कोण करतं? JDK जेव्हीएम करतो, जेव्हीएम. जेडीके जेआरई नाही. जेडीके जेआरई जो जेआरई असतो ना, जावा रन टाइम इन्व्हायरमेंट, त्याच्यामध्येच जेव्हीएम असतं. जावा रन टाइम इन्व्हायरमेंट. आणि जेडीके जे असतं ना, हे टूल असतात जे जावाचा प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी सपोर्टेड टूल असतात. जसं की जावा सी, ठीक आहे. हे सगळे एक्झिक्युटिंग टूल्स आहे. पण जावा रन टाइम इन्व्हायरमेंट त्याच्या आतमध्ये जेव्हीएम असतं आणि ह्या प्रोग्रामला एक्झिक्यूट करण्याचं काम जेव्हीएम असतं, जेव्हीएम करतं. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं का नाही, मी जेव्हीएमचं आर्किटेक्चर नाही सांगितलं, पण जेव्हीएम जावाचा प्रोग्राम रन कसा होतो ह्याचा फ्लो दाखवलं का नाही तुम्हाला मी डायग्रामॅटिकली त्या पीपीटी मध्ये, आठवलं का? Yes, ma'am. हा. तर मग Yes, ma'am. आपला ह्या प्रोग्रामला रन करायचं कोण काम करतं? जेव्हीएम. मग जेव्हीएम मध्ये काय असतं? आपला जावा सीचा कंपायलर असतो. ठीक आहे. तर मग तो जो कंपायलर असतो तो काय करतो? त्याच्याकडे हा प्रोग्राम पाठवला जातो. तुम्ही काय म्हणता? जावा सी प्रोग्राम नेम म्हणजे जावा सी हॅलो वर्ल्ड प्रोग्राम डॉट जावा असं बोलता का नाही? समजा टर्मिनलने रन Yes, करायचं ma'am. असेल तर. हा. हो. मग तो काय करतो? जावा सी जो कंपायलर असतो त्याचं नाव टाकता तुम्ही जावा सी हॅलो वर्ल्ड प्रोग्राम डॉट जावा. मग तो जावा कंपायलर हा प्रोग्रामला स्कॅन करतो. कारण की कंपायलरचे फेजेस असतात, बरोबर? आठवलं का? थोडं मॅप होतंय का? फेजेस असतात 6 फेज. Yes. ठीक आहे. मग तो जातो आणि तो म्हणतो प्रत्येक कोणता पण प्रोग्राम असू दे, किती बी मोठा, कंपायलर हा एंट्री पॉइंट फंक्शनच शोधत असतो पहिलं. तो काय शोधत असतो? एंट्री पॉइंट फंक्शन, की बाबा हा जावाचा प्रोग्राम आणि ते एंट्री पॉइंट फंक्शन समजण्याचा मार्ग कोणता रे? पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. जावामध्ये तरी निदान. जावामध्ये. त्याचा एंट्री पॉइंट दिसण्याचा म्हणजे जावाचा सीचा जो म्हणजे जावा सी कंपायलर आहे, तो कोणाला शोधत असतो रे? एंट्री पॉइंटला. मग तो बघतो. Entry point. हा. मग तो एंट्री पॉइंट ऍक्सेस करणार ना. कुणीतरी बघतंय ना, जावा सीचा जो आहे कंपायलर तो बघतोय ना. मग ते प्रायव्हेट असून चालन का रे? नाही. प्रायव्हेट असून नाही चालणार आहे चालणार का? नाही. म्हणजेच ती मेथड कशी पाहिजे? नाही. ऍक्सेसिबल पाहिजे, आउटसाइड द क्लास. म्हणजे पूर्ण क्लासवाला कुणी पण त्याला ऍक्सेस करता आलं पाहिजे. मग कंपायलरला ऍक्सेस करायला चान्स भेटला पाहिजे का नाही? मग ती मेथड प्रोटेक्टेड किंवा प्रायव्हेट असून चालणार का? नाही. ती कशी पाहिजे? पब्लिकच पाहिजे. Public. पब्लिकच पाहिजे. हा. आता स्टॅटिक. पब्लिकचा अर्थ कळला सगळ्यांना? का ती पब्लिक पाहिजे? हो. हो मॅम. हा. आता स्टॅटिक मला सांगा, हे स्टॅटिक का केलेलं आहे? कारण हे मला सांगा, स्टॅटिक हे व्हेरिएबल क्लासचे व्हेरिएबल आहे. सपोज तुम्हाला एखादं व्हेरिएबल किंवा एखादी मेथड किंवा एखादा क्लास जर ऍक्सेस करायचा असेल, तर तो क्लासचा व्हेरिएबल थ्रू तुम्ही ऍक्सेस करू शकता. आता इथं मला सांगितलं ऑब्जेक्ट आहे का या मेथडमध्ये? या क्लासमध्ये ऑब्जेक्ट आहे नाही. का? नाहीये. नाहीये मग मॅम. जर नाही. ऑब्जेक्टच बनला नाही, तर तुम्हाला माहितीये क्लासला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. क्लास काय असतं? ऑब्जेक्टला मेमरी मिळते आणि ऑब्जेक्ट आपल्या प्रोग्रामला मेमरी देऊन एक्झिक्यूट करत असतो. पण जर ऑब्जेक्टच बनला नाही, तर प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होणार? नाही होणार. पण जर आपण स्टॅटिक कीवर्ड टाकलं, तर स्टॅटिक हे क्लासचं व्हेरिएबल आहे. हे खूप डिटेलमध्ये आपल्याला जायचंय स्टॅटिक. तर हे क्लासचं व्हेरिएबल आहे स्टॅटिक. म्हणून आपण क्लास थ्रू हे स्टॅटिक व्हेरिएबलला ऍक्सेस करू शकतो. कंपायलर हा काय करणार आहे? कंपायलर बघणार की ह्याचा कंपायलर वाट नाही बघत बसणार की कधी ह्याचा ऑब्जेक्ट बनन, युजर कधी ऑब्जेक्ट बनवीन आणि मग त्या ऑब्जेक्ट थ्रू मग त्या मेन मेथडला कॉल मिळेल आणि मेन मेथडला कॉल भेटल्यानंतर मग मी वेलकम टू न्यू बॅच टाकेन. काही गरज नाही. त्याला स्टॅटिक भेटलं तो समजणार की हा क्लासचा व्हेरिएबल आहे. चला मग आपण कसं ऍक्सेस करणार? क्लास डॉट स्टॅटिक डॉट जी काही तुमची प्रिंट जो तुम्ही सिंटॅक्स टाकलेला आहे म्हणजे जे काही तुम्ही मेसेज प्रिंट करताय तो डायरेक्ट तिथून स्टॅटिक थ्रू ऍक्सेस करणार. तो ऑब्जेक्ट बनायची वाट बघणार नाही. पण स्टॅटिकचे भरपूर फायदे आणि खूप डीप मध्ये आहे.
ते आपल्याला बघायचे, पण सध्या आता एवढ्या पुरतं समजून घ्या. इथं आपण ऑब्जेक्ट बनत नाही म्हणून आपण इथं स्टॅटिक टाकलेलं आहे आणि स्टॅटिक हे क्लासचं व्हेरिएबल आहे. जर स्टॅटिकचं व्हेरिएबल आपल्याला ऍक्सेस करायचं असेल तर तो आपण क्लास थ्रू करतो. तुम्हाला सगळं डोक्यावरून गेलं असेल, काही हरकत नाही. एवढंच लक्षात ठेवा, इथं ऑब्जेक्ट बनत नाही, पण आपल्याला मेथड प्रिंट करायची का नाही, मग ते आपण ह्या स्टॅटिकला क्लास थ्रू ऍक्सेस करू शकतो. जसं बघा तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल, सपोज आता मला ह्या प्रोग्राम ह्या ज्या क्लासचा आहे, क्लासचं नाव काय मला सांगा, हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. याचा जर मला ऑब्जेक्ट बनवायचा असेल तर मी कसं बनवणार आहे, मला कोणी सांगू शकतं? एंट्री पॉइंट फंक्शन मध्ये ऑब्जेक्ट आणि पुढे क्लासचे नेम टाकून ऑब्जेक्ट डिक्लेअर करू. एंट्री पॉइंट फंक्शन नाही, मेन. आता हा ठीक आहे, हा. बरोबर आहे. हा इथं आता सध्या आपण इथंच आहे, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मध्ये आहे, बरोबर आहे. मग मी कसं बनवणार, हॅलो वर्ल्ड प्रोग्राम, सपोज माय ऑब्जेक्ट 1 इज इक्वल टू न्यू हॅलो वर्ल्ड प्रोग्राम, आणि त्याच्यामध्ये मी वेलकम टू न्यू बॅच मेसेज टाकू शकते का नाही सांगा? हो मॅम. बघा मी काय म्हणते बघा, वाटलं तर मी टाईप करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला नक्की एक्झॅक्टली काय बोलायचे. ठीक आहे, काय बोलणार मी, हॅलो वर्ल्ड प्रोग्राम ओबीजे. ठीक आहे, ओबीजे 1 इज इक्वल टू न्यू हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. ठीक आहे, काही स्पेलिंग मिस्टेक असेल इग्नोर मारा. ठीक आहे, तर मग मी तर त्याला मेसेज, हा जो आहे मेसेज हा मी त्याला पास करणार. ठीक आहे, हा सपोज मेसेज मी त्याला इथून मी कंट्रोल सी केलं आणि इथं मी जाऊन त्याला पेस्ट केलं. तर ही मेथड ही टाईप करण्याचं पद्धत बरोबर आहे का चुकीची आहे रे? बरोबर आहे का चुकीची सांगा? ऑब्जेक्ट बनवण्याची पद्धत बरोबर आहे का मॅडम चुकीची चुकीचं आहे? आहे वाईट. चुकीची आहे का, चुकीची आहे रे? मॅडम मला वाटतं पहिलं ऑब्जेक्ट एक क्रिएट करून घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर मग त्याला ते व्हॅल्यू मग मी इथं ऑब्जेक्टच क्रिएट केलाय की, ऑब्जेक्टच क्रिएट केलेला आहे की. मॅम तुम्ही जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट केला तेव्हा त्या क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टी ऑब्जेक्ट मध्ये इनहेरिट झालेल्या आहेत ना ऑलरेडी. इनहेरिट झालेले आहेत म्हणजे ऑब्जेक्ट 1 मध्ये आलेले आहेत. ठीक आहे, आणि हो. मग आता सपोज आता मला जर एखादी मेथड, सपोज मला इथं आउटसाइडला या क्लासच्याच आतमध्ये माझी एक मेथड असेल, सपोज वॉइड डिस्प्ले नावाची, मग मी ऑब्जेक्ट 1 डॉट डिस्प्ले आणि त्या डिस्प्ले फंक्शन मध्ये माझं हे प्रिंटिंग स्टेटमेंट असेल तर मग मी ऍक्सेस करू शकते का? मला काय म्हणायचंय, माझं एक वॉइड डिस्प्ले नावाचं एक फंक्शन आहे या क्लासच्या आतमध्येच, म्हणजेच माझ्या हॅलो वर्ल्ड प्रोग्रामच्या आतमध्ये, बरोबर. वॉइड डिस्प्ले नावाचं फंक्शन आहे आणि त्या वॉइड डिस्प्ले मध्ये मी एक लाईन टाकलेली आहे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन वेलकम टू न्यू बॅच. आणि मग मी खाली मी ऑब्जेक्ट पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग अर्क्स हे टाकलं मी. ठीक आहे, म्हणजे मला काय म्हणायचंय, सपोज मी याला इथून किंवा मी इथे डिस्प्ले फंक्शन तयार करते. ठीक आहे, पब्लिक वॉइड डिस्प्ले करू शकते का असं सांगा मला? हे आपल्याला तेच ना ट्राय आणि एरर करून बघायचे. आता मी फंक्शनला मी काय करणार, बोल. मॅम तुमचं जे क्लास मधलं फंक्शन राहील ना ते खाली मेन फंक्शन मध्ये डिक्लेअर करताना तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्टचं नेम प्लस फंक्शन नेम डॉट फंक्शन कॉल करावं लागेल तेव्हा ते प्रिंट होईल. मग असं नाही होणार का सांगा? मी आता ह्याला इथून कंट्रोल एक्स करते. ठीक आहे, ह्या फंक्शनच्या मी इथं खाली टाकते त्याला, किंवा ह्या क्लासच्या, आता बघा मला सांगा, आता हा क्लास आपला ओपन झाला. आता आपण बघू काय करूया आपण याला, हे मी इथून कट करते. ठीक आहे, याला कट केलं मी, याला पण कट करते मी. बघा तुम्ही नीट समजून घ्या. आता मी सपोज इथं हा माझा क्लास आहे आणि ह्या क्लासला इथं मी क्लोज नाही करत आहे, ह्या क्लासमध्येच इथं मी एक मेथड टाकलेली आहे. क्लासमध्ये काय टाकलेली आहे, मेथड टाकलेली आहे. आता हा माझा क्लास क्लिअर झाला का? झाला. आता मला सांगा इथं पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन टाकणार का मी? कसं टाकणार सांगा मला? पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन टाकणार, जमणार का सांगा मला पटपट, चला बोला. तुम्ही केलेत ना प्रोग्राम, सरांनी तुम्हाला सांगितलेत ना रे. हा, स्ट्रिंग आर्क्स. मग सपोज मी इथं ओपन केलं ह्याला, परत ह्याला मी क्लोज केलं. ठीक आहे, ओपन मध्ये मी सपोज इथं मी ऑब्जेक्ट बनवला. ठीक आहे, आता ऑब्जेक्ट काय बनवला, आता ह्या क्लासला मी इथं क्लोज केलेलं आहे. हे चालतंय का असं, का खाली क्लोज करायचं ते तुम्ही सांगायचं. बघू आपण काय काय ह्याचं आउटपुट देते, काय एरर काय देतात. आता मी पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्क्स केलं. ठीक आहे, मी इथं एक ऑब्जेक्ट बनवते. आता ऑब्जेक्ट क्लासच्या नावाने बनवणार, मग आपण काय म्हणणार, हॅलो वर्ल्ड WORLD हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. ठीक आहे, हा काय क्लासचं आपलं नाव आहे का नाही सांगा मला, हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. ठीक आहे, मी सपोज इथं OBJ1 बनवलं. मग मी काय बोलले, न्यू
हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. ठीक आहे, मी आता याला कॉपी करते, टाईप करत नाही बस. कंट्रोल सी आणि इथं मी हे केलं, कंट्रोल व्ही केलं. ठीक आहे, आणि आता ह्याला मी क्लोज करून टाकलं, म्हणजे मी याचा ऑब्जेक्ट बनवला. आणि मग ऑब्जेक्ट थ्रू मी काय म्हणतेय, ऑब्जेक्ट बनवला, आणि ऑब्जेक्ट बनवल्यानंतर मी काय बोलतेय की OBJ1 डॉट मी डिस्प्ले मेथडला मी कॉल करते. मी करू शकते का? इथं तुम्हाला देता येते, डिस्प्लेला कॉल केलं. येस हा. मॅम. C++ मध्ये तरी करू शकता मॅम, जावाची आयडिया नाही. मग आता हे ओपन कर्ली ब्रेसचं काय प्रॉब्लेम होतोय, मी कसं क्लासच्या इथं जर शेवटी टाकलं तर काय होईल? C++चं माहिती आहे का तुम्हाला? हो ना. हा, आता मी OBJ1 डॉट डिस्प्ले फंक्शन दिलेलं आहे बघा. आता आपण रन करून बघू हा कोड होतोय कारण काय होतंय याचं. आलं का? वेलकम टू न्यू बॅच हो ना मॅम. येस मॅम. आलं का नाही? म्हणजे हा तरीका कसा आहे, तुम्हाला आउटपुट दिसते, म्हणजे तुम्ही काय सांगू शकता की हा तरीका बरोबर आहे. काय सांगितलं तुम्ही? फक्त एक मेथड लिहिली, तुम्ही काय लिहिली? एक मेथड लिहिली, आणि त्या मेथडला पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मध्ये कॉल येस मॅम. केलेलं आहे. मेथड हा, लिहिली. पण त्या मेथडला तुम्ही कॉल कशा थ्रू दिलेला आहे रे? ऑब्जेक्ट थ्रू. ऑब्जेक्ट थ्रू दिलेला आहे, बरोबर आहे, ऑब्जेक्ट थ्रू दिलेला आहे. पण आता मी सपोज बघा, आता मी काय करतेय, आता मी सपोज आता हे जे आहे हे मी काढून टाकते. मला म्हणजे आता मी ओरिजिनल स्टेटला आणते. ओरिजिनल वर्क नाही होत काय? कंट्रोल झेड. बरं ठीक आहे, ओरिजिनल स्टेटला आणते. ओरिजिनल स्टेटला आणण्यासाठी काय करावं लागणार? हे पब्लिक व्हॉइड डिस्प्ले मी इथून काढून टाकते. ठीक आहे, त्याची ती आपल्याला ही मेथड फक्त टाकायची आहे. बरं ठीक आहे, आपण हाताने टाईप करूया. आता ही मेथड आपण ओरिजिनल स्टेटला आलो. ओरिजिनल स्टेटला आल्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट टाकायची गरज आहे का इथं? नाही. मग काय इथं येणार नाही सांग मॅम. मला? आदित्य काय येणार सांग मला? तर इथं लाईन सिस्टीम डॉट आउट. सिस्टीम सिस्टीम डॉट आउट डॉट आउट. प्रिंट प्रिंट एलएन त्याच्यामध्ये ब्रॅकेट डबल मध्ये कोट वेलकम हॅलो, टू काय तुला द्यायचं ते दे. ठीक आहे. हॅलो वर्ल्ड. हा, येस. तर तुम्हाला एक गोष्ट कळली का? मी आता जे करून दाखवलं याच्यातून एक गोष्ट काय लक्षात आली, की तुम्हाला ऑब्जेक्ट बनवायची मॅम. गरज नाहीये, येस तरी मॅम. पण तुमचं प्रिंट होते विदाऊट ऑब्जेक्ट. मग हे ऑब्जेक्ट विदाऊट ऑब्जेक्ट झालं, म्हणून आपण स्टॅटिक टाकले. कारण की विदाऊट ह्याला ऑब्जेक्टची गरज नाही. विदाऊट ऑब्जेक्ट पण तुम्ही कंपायलर बघणार हे स्टॅटिक आहे ना, म्हणजे हे क्लासचं व्हेरिएबल आहे, म्हणजे तो डायरेक्टली ह्याला ऍक्सेस करू शकणार. म्हणजे ऑब्जेक्ट जसं आपण केलं ना तयार, बघा आता मी दाखवलं तुम्हाला की OBJ1 डॉट डिस्प्ले, आणि मग तो मेसेज आपण प्रिंट केलता. किंवा तुम्ही OBJ डॉट तुम्ही एखादं, किंवा तुम्ही इथं डायरेक्ट असं बोललं तरी चालेल की हॅलो वर्ल्ड प्रोग्राम OBJ1 इज इक्वल टू न्यू हॅलो वर्ल्ड प्रोग्राम इन ब्रॅकेट हॅलो, असं पण टाकू शकता का? येस, टाकू शकता. मग तुमचा मेसेज काय होणार? प्रिंट होणार डायरेक्टली. मग तुम्ही कॉल करणार, त्याला प्रिंट करणार. पण इथं तुम्ही करताय का तसं काही? म्हणजे मी एवढं सांगण्याचं कारण एवढंच की तुम्ही कंपायलर ऑब्जेक्ट बनायची वाट बघत बसणार नाही. त्याला स्टॅटिक दिसलं तो डायरेक्ट क्लास थ्रू ऍक्सेस करणार, तो ऑब्जेक्ट करत बसणार नाही. म्हणून ते सेकंड कीवर्ड आहे स्टॅटिक. आलं का लक्षात? पुढे बघा, हे स्टॅटिक इतकं सोपं नाही. हे स्टॅटिक, ह्या स्टॅटिकवर खूप प्रोग्राम आहेत आपल्याला पुढे बघायचे. कारण की स्टॅटिक हे ग्लोबल व्हेरिएबल सारखं असतं. मग मी तुम्हाला सांगितलं मल्टिपल व्हेरिएबलचे टाइप्स आहेत. मग हे आपल्याला डिटेलमध्ये आता तुम्हाला नाही समजलं तरी चालेल, काही हरकत नाही. पुढे जाऊन तुम्हाला समजणार आहे, 100% समजणार आहे, कारण ह्याच्या आपल्याला भरपूर एक्झाम्पल बघायचे. पण आता तुम्हाला काय कळतंय की स्टॅटिक हे आपलं क्लासचं व्हेरिएबल आहे. एवढंच लक्षात ठेवा. स्टॅटिक हे कोणाचं व्हेरिएबल आहे? क्लासचं. आणि स्टॅटिक व्हेरिएबल असल्यानंतर ऑब्जेक्ट बनायची वाट बघत कंपायलर बसत नाही. ठीक आहे. आता मगाशी आदित्यने सांगितलं की व्हॉइड. आदित्यने काय सांगितलं? व्हॉइड हे नल असतं, पण नाही. याचा अर्थ, याचा आन्सर ते नाहीये. बघा, मला सांगा, इंटिजर असेल तर कालच कुणीतरी सांगितलं की नंबर टाईप. इंटिजर असेल तर कोण होल्ड करतं ते? इंटिजर असेल तर काय? सॉरी, सांगा. मला क्वेश्चन नाही समजलं. इंटिजर डेटा टाइप तुम्ही यूज करताय, तर ते फक्त कोणतं ते कॅरेक्टर पण रिटर्न करतं का? म्हणजे एक नाही नाव मॅम. नाही, मग ते फक्त नाही नंबर असतं. नाही, बरोबर. नंबर फक्त. येस कॅरेक्टर असेल तर सिंगल कॅरेक्टर घेतं. बरोबर. बुलियन असेल तर ट्रू फॉल्स येस घेतं. बरोबर. त्याच्यानंतर मला सांगा, येस. फ्लोट असेल तर फ्लोटिंग फ्लोट पॉइंट नंबर. नंबर घेतं. बरोबर, फ्लोटिंग पॉइंट घेतं. त्याच्यानंतर शॉर्ट असेल तरी पण ते शॉर्ट, डबल, लॉंग हे असेल तर फ्लोटिंग पॉइंट घेतं. मला काय सांगायचंय की प्रत्येकाचा टाईप ठरलेला आहे. बरोबर.
तुम्ही आता मी सांगितलं आदित्यला, आदित्य मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करते इंटीजर नंबर इज इक्वल टू 10 सेमिकॉलन. मी काय करते नंबर डिक्लेअर इंटीजर 10 इज इक्वल टू इंटीजर ए इज इक्वल टू किंवा इंटीजर नंबर इज इक्वल टू 10 सेमिकॉलन. तर आदित्य काय म्हणणार की नंबर ह्या व्हेरिएबल मध्ये 10 हा स्टोअर झालेला आहे, पण तो कसा आहे इंटीजर म्हणजे नंबर फॉर्मॅटमध्ये, बरोबर आहे. तर आपण असं करू शकतो का रे इंटीजर नंबर NO, आता व्हेरिएबलचं नाव तुम्ही कोणतं पण घ्या, पण त्याच्यामध्ये स्टोअर काय करताय. आता तुम्ही असं म्हणू शकता का इंटीजर नंबर इज इक्वल टू आरती सेमिकॉलन, असं करू शकता का सांगा. नाही मॅम. नाही करू शकत. का नाही करू शकत? नाही. कारण की प्रत्येकाचा फॉर्मॅट ठरलेला आहे. पण वॉइड हा असा आहे का ह्याच्यात सगळे चालून जातात, सगळे. म्हणजे तो वॉइड हा इंटीजर मध्ये पण कास्ट करतो, फ्लोट मध्ये पण कास्ट करतो, स्ट्रिंग मध्ये पण कास्ट करतो, कॅरेक्टर मध्ये पण कास्ट करतो, डबल मध्ये कास्ट करतो, लॉंग मध्ये कास्ट करतो, त्याच्यानंतर शॉर्ट मध्ये कास्ट करतो. कारण की हे मल्टी पॉइंट मल्टी टाईप हे आहे, म्हणजे सगळ्यात कन्वर्जन होतं त्याचं, म्हणून वॉइड. हॅलो काय बघ, हा येस मॅम, व्हाईटने आपण डिक्लेरेशन इन्स्टॉलेशन करू शकतो का? हा करू शकतो ना. वॉइड मेन आता वॉइड मेन करू शकतो किंवा वॉइड ऍड करू शकतो, वॉइड सबट्रॅक्ट करू शकतो, वॉइड बिग फंक्शन करू शकतो, वॉइड स्मॉल फंक्शन करू शकतो. वॉइड हे सगळ्यामध्ये कास्टिंग होतं, म्हणून इथं वॉइड आहे. कंपायलर काय म्हणतो की मला असं टाईप, मला सपोज माझ्याकडे सपोज आता मला ऍरे मिळाला मला सपोज फ्लोटचा, आणि तुम्ही जर मला फ्लोट न पास करता इंटीजर पास केलं तर मग कसं काय जमणार आहे. बघा तुम्हाला सी मध्ये एक फंक्शन असतं, आपण सी मध्ये लिहितो, 1000 वेळा लिहितो इंटीजर मेन, हे फंक्शन लिहितो आपण इंटीजर मेन, पण ते फंक्शन फक्त इंटीजर व्हॅल्यूज रिटर्न करतं, हे लक्षात घ्या. ते फंक्शन काय करतं, फक्त इंटीजरच व्हॅल्यू रिटर्न करतं. आपण सी मध्ये इंटीजर मेन पण लिहितो आणि वॉइड मेन पण लिहितो, पण वॉइड मेन लिहिलं का त्याला व्हॅल्यू रिटर्न करायची गरज पडत नाही. तो काय म्हणतो, मला नाही. काहीच रिटर्न करू नका, कारण की मला कुणीही आलं तरी चालतंय. तो काय म्हणतो, मला कुणीही आलं तरी मी त्याला कास्ट करणार आहे. पण इंटीजर मेन केलं तर मग आपण काय करतो, त्याला रिटर्न 0 लिहितो. कधी नसन माहित त्याला तर माहिती करून घ्या, काय करतो रिटर्न 0 कंपल्सरी. जर नाही केलं तर त्याला एरर येते, नाही केलं तर त्याला एरर येते. म्हणून इथं पर्टिक्युलर डेटा टाईप टाकलेलं नाही, इथं काय टाकलेलं आहे वॉइड. इथं काय टाकलेलं आहे वॉइड. आणि मेन म्हणजेच एंट्री पॉइंट फंक्शन आहे, म्हणून त्याचं नाव काय आहे मेन. आता हा स्ट्रिंग खूप मोठा ऑब्जेक्ट आहे. बघा स्ट्रिंग हा काय मोठा ऑब्जेक्ट आहे, आणि अर्ग्स हे आर्ग्युमेंट टाईप आहे. आर्ग्युमेंटचा म्हणजे ह्या ऍरे मध्ये, आता हा जो अर्ग्स आहे हा खूप मोठा स्ट्रिंगचा ऍरे. तर जे काही आपल्याला बघ, याचे खूप कारण आहेत, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जो कंपायलर असतो, तो कंपायलरला समजतं की बाबा ह्याच्याकडे ऍरे आहे, जे काही मी पॅरामीटर, म्हणजे बघा तसा विचार केला तर तुम्ही कधी पण, तुम्हाला एवढं नसेल नॉलेज तर एवढं तर कळत असेल की एक फंक्शन डिक्लेअर केलं आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही काहीतरी पास करताय, म्हणजे त्या फंक्शनला तुम्ही काय करताय, पॅरामीटर पास करताय. एवढं तर कळतंय, त्या फंक्शनला काय करताय तुम्ही, पॅरामीटर पास करताय. तर मग आता हे पण एक फंक्शन आहे का नाही सांगा मला, वॉइड मेन, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. मग ह्या फंक्शनला स्ट्रिंग अर्ग्स हा खूप मोठा ऍरे पास केलेला आहे. मग जे काही ते फंक्शन रिटर्न करेल ते कुठं स्टोअर होणार रे, त्या ऍरे मध्ये स्टोअर होणार, स्ट्रिंग ऍरे मध्ये. ठीक आहे, आणि स्ट्रिंग ऍरे मध्ये स्टोअर होणार, पण ते म्हणणार की आता ह्या स्ट्रिंग ऍरे मध्ये काही पण स्टोअर होऊ शकतं, पण ते त्याचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. का नाही प्रॉब्लेम येणार, कारण की ते वॉइड आहे. कळतंय का तुम्हाला. हो मॅम. त्या जे आपल्याला काहीतरी पॅरामीटर स्टोअर होणार, पण ते पॅरामीटर कोणतं पण येऊ दे, हे फंक्शन काही पण रिटर्न करू दे. आता ह्या फंक्शनच्या ह्या स्ट्रिंगच्या ऍरे मध्ये कोण जाऊन बसणार आहे रे, हॅलो जाणार का नाही सांगा. आता ह्याच्यामध्ये भरपूर खूप काय असणार आहे, पण त्याला काय करायचंय, ते हॅलो स्ट्रिंग मध्ये आहे का, कॅरेक्टर मध्ये आहे का, नंबर मध्ये आहे का, तो काय प्रिंट करतोय, त्याला वॉइड मिळालेलं आहे, त्याच्यामुळे तो डिस्प्ले करून टाकणार. आणि ते जाऊन कुठं स्टोअर होणार, ह्याचे खूप फायदे बरं का. ह्याचा फक्त फायदा नाही बरं का, स्ट्रिंग अर्गचा खूप आहे. कमांड लाईन आर्ग्युमेंट पण तुम्ही पास करू शकता, म्हणजे जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, सपोज जावा सी हॅलो वर्ल्ड प्रोग्राम, त्याच्यानंतर मी पाठवलं की आदित्य
प्रणव कॉमा असे तुम्ही कमांड लाईन आर्ग्युमेंट पास करताना तसं मग हे काय करतं फंक्शन की आर्ग्युमेंट 0ला प्रणव आला तसं ते आउटपुट देतं. आर्ग्युमेंट 1ला ते 0 पासून कन्सिडर करतं. आर्ग्युमेंट 0 प्रणव, आर्ग्युमेंट 1 प्रतीक, आर्ग्युमेंट 2 आदित्य, अशी ती आर्ग्युमेंट पण पास करतात. त्याचा सेकंड आहे आणि सगळं थोडं स्टँडर्डाइज फॉर्मॅटमध्ये समजण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं डेटा स्टोअर करण्यासाठी आपला स्ट्रिंग अरे नावाचा अरे आहे आणि ऍज अ पॅरामीटर म्हणून ते मेन फंक्शनला पास करतो आपण. हे लक्षात ठेवा. तर पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेनचा काय आता अर्थ सांगू शकता? पटपट सांगा इन शॉर्ट मध्ये. चला, पब्लिक म्हणजे ऍक्सेसिबल पाहिजे सगळीकडे. स्टॅटिक म्हणजे हे काय बिलॉंग्स टू क्लासचे व्हेरिएबल आहे. बरोबर. हे इन्स्टन्स ऑफ द इन्स्टन्स ऑफ क्लास आहे का? एक प्रकारचा आहेच. म्हणजे याला ऑब्जेक्ट नसेल तरी चालतं. मग जेव्हीएम काय करतो? मेथडला कॉल करतो विदाउट क्रिएटिंग इन्स्टन्स ऑफ द क्लास. या शब्दाचा अर्थ काय आहे की जेव्हीएम कॉल करतो मेथडला, मेन मेथडला विदाउट क्रिएटिंग इन्स्टन्स ऑफ द क्लास. इन्स्टन्स ऑफ द क्लास म्हणजेच ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट तयार न करता कॉल केलेली मेथड का करतो तो? कारण की त्याच्यामध्ये ते स्टॅटिक आहे. ठीक आहे. हा, व्हॉइड म्हणजे काय? व्हॉइड म्हणजे कुठल्याही प्रकारचा डाटा घेतला जाईल डेटा घेत त्यामध्ये. नाही आणि काही रिटर्न करायची गरज पडत नाही. नाही. व्हॉइड टाकलं का काहीच गरज नाही. मेन म्हणजे काय? हे फक्त नाव आहे, नेम ऑफ द मेथड. ठीक आहे. आणि स्ट्रिंग काय आहे? स्ट्रिंग आर्ग्स हा एक अरे आहे. स्ट्रिंग ऑफ हा एक ऑब्जेक्ट आहे. स्ट्रिंग काय आहे? ऑब्जेक्ट आहे. कारण की सगळं क्लासेस आणि ऑब्जेक्टच आहे जावामध्ये. हा एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये जे काही रिटर्न करून ऍज अ पॅरामीटर म्हणून त्याच्यामध्ये ते स्टोअर होतं आणि मग कंपायलर तो डिस्प्ले करून टाकतं. हे आहे आपल्या पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन आणि स्ट्रिंग आर्गचा अर्थ. आणि हेच असतं. ठीक आहे. तर तुम्हाला मी हा प्रोग्राम 2 पद्धतीने रन करून दाखवला. एक ऑब्जेक्ट तयार करून पण आणि एक ऑब्जेक्ट न तयार करता पण करून दाखवला. ठीक आहे. हा, आता आपण येऊया क्लासकडे. आता मला तुम्हाला काही प्रोग्राम्स द्यायचे ते ऍटलीस्ट आता डायरेक्ट पुढच्या आठवड्यात भेटणार आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला क्लास आणि ऑब्जेक्टची माहिती देते आणि क्लास आणि ऑब्जेक्ट ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी 5 ते 6 प्रोग्राम करायला सांगते. ठीक आहे. तर आता क्लास, आता ह्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला क्लास दिसतोय. का लिहिलंय रे क्लास? क्लास हे काय रे ऍक्च्युली? कोण सांगतं क्लास काय आहे हे? मॅम सी क्लास इज प्लस अ प्लस मध्ये टेम्पलेट. हा, सांगा. मॅम सी प्लस प्लस मध्ये क्लास एक टेम्पलेट आहे. जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा त्याला मेमरी अलोकेट होतो. नाही, नाही. बोलला ते बरोबर नाही. त्याचा अर्थ नाही लागू शकत. क्लास बघा, क्लास हा काय आहे? एक स्ट्रक्चर आहे. क्लास काय आहे? एक स्ट्रक्चर आहे. हा, बरोबर आहे. तो बोलला तो बरोबर आहे. तू परत वाक्य बोल, मी तुला चुकलं कुठे ते सांगते. तू टेम्पलेट बोलला बरोबर आहे. टेम्पलेट म्हणजे काय? एक स्ट्रक्चर, एक टेम्पलेट. तू बोलला ते बरोबर आहे. पण तू बोलताना ती लाईन चुकीचं बोलला. हा, परत बोल. तू काय लाईन बोलला? मॅम प्रतीक, क्लास हे एक टेम्पलेट आहे आणि जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा त्याला मेमरी अलोकेट होते. क्लास हे एक टेम्पलेट आहे. बरोबर आहे. जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा त्याला मेमरी भेटते. एकदम एक्झॅक्टली बरोबर आहे. बरोबर आहे. तू जरा थोडा मी गोंधळले जरा. बघ, आता जे यांनी सांगितलं तेच मी थोडंसं एक्सप्लोर करते. इथं खाली टाईप करते म्हणजे तुमच्या जास्त चांगलं लक्षात येईल. सगळ्यात पहिलं, क्लास हे काय आहे? एक टेम्पलेट आहे. क्लास हे काय आहे? टेम्पलेट आहे. आणि ह्या क्लासला आहे ना, खरं तर काहीच मेमरी नसते. खरं तर काय 0 मेमरी असते. पण ऍज अ कंपायलर युनिक एक्झिस्टन्ससाठी, युनिक एक्झिस्टन्स हा शब्द लक्षात ठेवा, म्हणून 1 बाईट मेमरी अलोकेट करतो. कोणता पण क्लास असू दे, कोणता पण एक क्लास असू दे, त्याला किती मेमरी अलोकेट करतो? 1 बाईट. ठीक आहे. क्लास हा काय आहे? युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे. डेटा टाईपच आहे का नाही सांगा मला? जसा इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, पण हा युजर डिफाईन्ड आहे. म्हणजे युजर स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वतःला पाहिजे तसा त्याला एक्सप्लोर करू शकतो. म्हणून हा कसा आहे? युजर डिफाईन्ड डेटा युजर टाईप. डिफाइंड. युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे हा. ठीक आहे. आता क्लासला मी काय सांगितलं? क्लासला कायम 1 बाईट हा जेव्हीएम असाइन करतो. मेमरी तुम्ही आम्ही असाइन करणारे कोण? नाही, कोणीच नाही. ह्याला मेमरी कोण असाइन करतो? जेव्हीएम असाइन करतो. आणि हा क्लास आहे ना, क्लास ऑलवेज आउटसाइडला असतो. कसा असतो? ऑलवेज आउटसाइडला असतो मेन फंक्शनच्या. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल की मॅडम तुम्ही मेन फंक्शन लिहिलंय आणि त्याच्या आतमध्येच हे आहे. पण ठीक आहे, त्याला क्लोज जरी मी हे केलेलं असेल तर नेहमी लक्षात ठेवा, इथून पुढे भले मोठे मोठे प्रोग्राम करायचे, हा ऑलवेज मेन फंक्शनच्या आउटसाइडला असतो. म्हणजे क्लास वेगळा असतो आणि मेन फंक्शन वेगळा असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं की क्लास इज ऑलवेज आउटसाइड ऑफ मेन फंक्शन.
ठीक आहे. याला 1 बाईट मेमरी असते आणि क्लास हे काय असतं माहितीये का? कॉम्बिनेशन ऑफ कलेक्शन ऑफ किंवा कंटेन्स. क्लास कंटेन्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर. आता कॅरेक्टरिस्टिक्स बिहेवियर म्हणजेच काय, की डेटा टाइप आणि मेथडचं कॉम्बिनेशन असतं. क्लास हे काय असतं, ब्ल्यूप्रिंट असतं ऑब्जेक्टची. आता मी तुम्हाला खूप छान एक्झाम्पल देते. सगळं डोक्यावरून गेलं, सोडून द्या विषय. तुम्हाला घर बनवायचे. तुम्हाला काय करायचंय, घर बनवायचे. तर घर बनवण्यासाठी तुम्ही मॅप काढता का नाही सांगा, पेपरवरती? येस. हो हा. मॅम. येस मॅम. पेपरवरती मॅप काढता, स्ट्रक्चर बनवता. त्यासाठी ते स्ट्रक्चर बनवता की तुमचा बंगलो कसा दिसणार आहे, बरोबर आहे का नाही? त्याचं स्ट्रक्चर बनवता का नाही? मग हे स्ट्रक्चर कसं बनवताना ऍक्च्युली ते स्ट्रक्चरला जीव असतो का रे? ते ऍक्च्युअल घर असतं का सांगा मला? नाही मॅम. ते ऍक्च्युअली घर नसतं. पण त्या घराला ऍक्च्युली सगळे माती विटा वगैरे लावून तुम्ही बनवलं आणि त्याला जागा दिली, मग त्याला खूप छान कलरिंग केलं, सगळं हे केल्यानंतर मग त्याला जीव येतो आणि मग ते घर बनतं का नाही सांगा? पण त्याचं स्ट्रक्चर बनवलं तर ते ऍक्च्युली ओरिजिनल म्हणजे ते असतं का? नाही. क्लास काय असतं, एक फक्त ब्ल्यूप्रिंट असते ऑब्जेक्टची. काय असते? ब्ल्यूप्रिंट. आणि त्या ब्ल्यूप्रिंट मध्ये काय असतं, कॅरेक्टरिस्टिक्स आणि बिहेवियर असतं. तर कॅरेक्टर आणि बिहेवियर हे खूप जड जाणारे शब्द आहेत. तर ते समजण्यापेक्षा डेटा टाइप असतं आणि कलेक्शन म्हणजे कलेक्शन ऑफ डेटा टाइप असतात आणि कलेक्शन ऑफ मेथड्स असतात. यांचं कॉम्बिनेशन म्हणजे क्लास असतो. येते का, झेपते का काय? येते का लक्षात? हो मॅम. क्लास म्हणजे काय असतं, ब्ल्यूप्रिंट असतं. म्हणजे जिथं आपण फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करतो, मेथड डिक्लेअर करतो. ऍक्च्युली त्या मेथडला आणि व्हेरिएबलला ऍक्च्युली मेमरी कधी भेटते रे? ऑब्जेक्ट क्रिएट केलं. ऑब्जेक्ट क्रिएट ऑब्जेक्ट केल्यावर क्रिएट केल्यानंतर. पण तशी क्लासला किती मेमरी असते सांगा? 1 बाईट 1 असाइन बाय बाईट. JVM. हा, 1 बाईट. आता मी तुम्हाला थोडंसं टेक्निकल एक शब्द सांगते, तो लक्षात ठेवा. त्याचा अर्थ काय काही खड्ड्यात गेलं, काही त्याचं काही घेणं देणं नाही. पण तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतील की क्लासला मेमरी कोण अलोकेट करतं सांगा? JVM. हा, आणि किती मेमरी अलोकेट करतो? 1 बाईट. 1 बाईट. 1 का बाईट. अलोकेट करतो? द पर्पज ऑफ ओनली युनिक एक्झिस्टन्स. आपण म्हणतो ना एखाद्याला, चल राहू दे, जाऊ दे, मरू दे, चल ठेवून ठेवू त्याला, किंवा आपण पैसे थोडेसे ना बाजूला काढून ठेवू, काही तर्क नसतं. पण तशीच मग JVM ना क्लासला मेमरी देऊन ठेवतो. आणि किती देतो? जास्त नाही सांगायचे, 5 बाईट आणि 6 बाईट, फक्त 1 बाईट देतो. किती देतो? फक्त पर्पज ऑफ द युनिक एक्झिस्टन्स. आणि क्लासला काहीच मेमरी नसते. तुम्ही किती भला मोठा क्लास लिहा, तुम्ही 100 मेथड लिहा, तुम्ही 100 व्हेरिएबल डिक्लेअर करा, तरी पण त्याची मेमरी किती रे? 1 बाईट. 1 बाईट. 1 बाईट. हा, पण त्याचा ऑब्जेक्ट करून त्या मेथडला तुम्ही डिक्लेअर एक्सप्लोर करा, त्या मेथडला कॉल करा, त्या मेथडला करा, मग ती मेमरी तुमची काय होती? एक्सटेंड होत जाती. मेमरी काय होती? एक्सटेंड होत जाती. कधी? जेव्हा त्याचा ऑब्जेक्ट बनतो. जेव्हा त्याचा काय बनतो सांगा मला? ऑब्जेक्ट बनतो. आता मी अजून एक तुम्हाला एक स्टॅटिकचं सांगू का? स्टॅटिकचं. आता हा जो स्टॅटिक आहे ना, स्टॅटिक हा क्लासचा व्हेरिएबल आहे. क्लासचा व्हेरिएबल आहे. तुम्ही स्टॅटिक नाव ज्या व्हेरिएबल पुढे लागतं ना रे, हे लक्षात ठेवा, लय महत्वाचं आहे बरं का, मी सांगते ते. ज्या व्हेरिएबल पुढे, मग ते फायनल असू दे, इन्स्टन्स असू दे, ज्या व्हेरिएबल पुढे स्टॅटिक हे कीवर्ड लागतो, त्याला एकदाच मेमरी मिळते. कारण की हे क्लासचं व्हेरिएबल आहे. स्टॅटिक नाव आलं का डायरेक्ट काय म्हणायचं? हे क्लासचं व्हेरिएबल आहे आणि त्याला मेमरी किती वेळा भेटती? एकदाच भेटती. पण जर ऑब्जेक्टचं व्हेरिएबल तुम्ही बनवत असाल, ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही स्टॅटिक कीवर्ड सोडून, म्हणजे त्याच्या पुढे स्टॅटिक हे नाव नाहीये, तर असे सोडून, म्हणजे तुमचं इन्स्टन्स व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल, फायनल व्हेरिएबल, यांना मेमरी जितक्या वेळा तुम्ही त्याचे क्लोन तयार करसाल ना, तितक्या वेळा सेपरेट मेमरी मिळते. तितक्या वेळा काय भेटते? सेपरेट मेमरी भेटते. पण जितके व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करसाल स्टॅटिक नावाने, त्यांना एकाच ब्लॉकमध्ये मेमरी भेटते. सगळे एकाच ब्लॉकमध्ये स्टोअर असतात. जसं की स्ट्रक्चर आणि युनियन मधलं आलं का? थोडं कोरिलेट होतंय का? स्ट्रक्चरला किती वेळा मेमरी भेटते सांगा, आणि युनियनला किती वेळा भेटते? माहितीये का काही? स्ट्रक्चरचं आहे माहिती, युनियनचं नाही सांगता यायचं. युनियनला आहे ना, युनियनला सगळ्यात लार्जेस्ट ब्लॉक असतो ना त्या युनियनच्या स्ट्रक्चरमध्ये. युनियनच्या स्ट्रक्चरमध्ये Yes, सपोज फ्लोट असू दे, कॅरेक्टर असू दे, जो सगळ्यात मोठा असतो ना तेवढीच मेमरी भेटते त्याला. आणि त्याच्यामध्येच ते, सपोज आता फ्लोट असेल
फ्लोट मोठा आहे ना, तर फ्लोटची मेमरी भेटली. आणि मग इंटिजर असेल किंवा कॅरेक्टर असेल, तर त्या इंटिजर कॅरेक्टरला काय त्याच्यात टाकायचं आणि त्याचा स्कोप संपला का त्याला रिमूव्ह करून टाकायचं, मग पुढच्याला घ्यायचं. त्याचा स्कोप संपला का त्याला काढून टाकायचं, तिसऱ्याला घ्यायचं. म्हणजे एकाच ब्लॉकमध्ये काम चालतं ते. आणि आपलं ह्याच्यामध्ये आता मी युनियनचं सांगितलं, पण स्ट्रक्चरमध्ये तसं नसतं. इंटिजरला सेपरेट मेमरी, वा इंटिजरचं सेपरेट घर, फ्लोटचं सेपरेट घर, काय असतील ते व्हेरिएबल इंटिजर मध्ये जाऊन बसणार, काय असतील ते फ्लोट मध्ये जाऊन बसणार. तसं तसं आपलं ऑब्जेक्टचं नॉर्मल व्हेरिएबल असतं ना, ज्याला स्टॅटिक कीवर्ड लागत नाही, त्यांना सेपरेट क्लोन तयार होतो, त्याची सेपरेट मेमरी बनते. पण ज्याच्या पुढे स्टॅटिक लागतं, हा खूप महत्वाचा आहे बरं का, ज्याच्या पुढे स्टॅटिक लागतं त्याला फक्त एकदाच मेमरी भेटते. त्याला काय भेटते? एकदाच मेमरी भेटते. तर हॅलो. आता हा येस. मॅम स्टॅटिक कीवर्ड पण डिक्लेअर केलाय आणि ऑब्जेक्ट पण केलाय, तर मग मेमरी कशी होते यामध्ये? कसं डिक्लेअर करणार मला सांग तू एकदा, म्हणजे मी तुला एक्सप्लोर म्हणजे करते. आता हा, हे इथं इथं तू जे काय केलंय म्हणणार, ना तू आपण स्टॅटिक. पब्लिश स्टॅटिक, हा ठीक आहे, स्टॅटिक. हा, आणि हा कसं करणार तू? स्टॅटिक पण केलंय. हम्म, आणि नाही इथं नाही का आपण ते पब्लिश स्टॅटिक व्हाईड मेन ते केलंय आणि हम्म. त्याच्या खाली परत त्याचा ऑब्जेक्ट पण क्रिएट केलाय. तर मग मेमरी एकच म्हणजे एकच बाईट तू होते कसं का करणार? जास्त नाही वाटते अजून? नाही नाही, बघ स्टॅटिक तू केलेलं आहे. आता तू बरोबर बोलतोय की स्टॅटिक ही मेन मेथड आहे, ही सोडून घे, हिला सगळी सूट आहे. पण तू आता तसं वेगळंच करतोय. म्हणजे तुला काय म्हणायचंय की सपोज तू आता स्टॅटिक, सपोज इंटिजर म्हणतोय तू, इंटिजर सपोज नंबर इज इक्वल टू 10 असं बोलतोय, बरोबर आहे? तू काय बोलतोय? स्टॅटिक इंटिजर असं करू शकतो का डिक्लेअर आपण? स्टॅटिक इंटिजर नाही नंबर इज इक्वल टू 10 का नाही करू शकत रे? हे स्टॅटिक आहे, मॅम. हे डेटा टाईप आहे, हा नंबर व्हेरिएबल आहे आणि त्याच्यामध्ये 10 स्टोअर केलेले आहे मी. करू शकत नाही कसं? बरं, हॅलो. तुला तुला काय म्हणायचं आवाज ते सांग मला. तुला तुझं मॅम हा मला सोडून दे असं विषय. म्हणायचं होतं. हा हा, बोल बोल, तुझं नाही क्लिअर मला क्लिअर करून त्यामध्येच दे. म्हणायचं होतं ते हम्म. ती 7 नंबरची लाईन आहे ना, आपण तिथे ते हम्म. पब्लिश स्टॅटिक व्हाईड मेन ते केलंय. बरोबर. स्टॅटिक कीवर्ड पण दिलाय आणि खाली ऑब्जेक्ट पण क्रिएट केलाय. बरोबर. हा त्याचा तर मग ऑब्जेक्ट. मेमरी हा, म्हणजे किती बाईट मध्ये येईल? 1च येईल की ऑब्जेक्ट क्रिएट केलं मेमरीचे ते पण तो वाढेल जास्त ऑब्जेक्ट तू बाईट? स्टॅटिकचं थोडंच क्रिएट करणार आहे. ऑब्जेक्ट तर तू हॅलो वर्ल्ड प्रोग्रामचा करणार आहे, या क्लासचा. स्टॅटिकचा कुठं ऑब्जेक्ट ओके. नाही बनवता येत आपल्याला ना. स्टॅटिकचा कसा ऑब्जेक्ट बनवणार तू? तू ऑब्जेक्ट कसा बनवणार? हॅलो वर्ल्ड प्रोग्राम OBJ1 इज इक्वल टू न्यू हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. त्याच्यामध्ये तू येस व्हेरिएबलला एखाद्या फंक्शनला कॉल करून मग तू व्हेरिएबलला मेमरी देणार ना. तू स्टॅटिकचा येस नाही ऑब्जेक्ट बनवू शकत, कळतंय का तुला? तू स्टॅटिकचा ऑब्जेक्ट नाही बनवू शकत. हो मला मॅम काय म्हणायचंय, जेवढे सपोज आता मी स्टॅटिक एखादं व्हेरिएबल घेतलं, जसं मी आता टाकलं होतं. मग ज्या डेटा टाईप पुढं स्टॅटिक लागतं आणि ते व्हेरिएबल, म्हणजे मी आता फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते, स्टॅटिक इंटिजर नंबर इज इक्वल टू 10. मग इंटिजर नंबर इज इक्वल टू 10 हे जे इंटिजर, जे स्टॅटिकचा जो ब्लॉक बनलेला आहे ना, जो क्लासचे व्हेरिएबल आहे ना, कारण की मी इंटिजर 10 ला इंटिजर नंबर, म्हणजे मला काय सांगायचंय, एक मिनिट, एकच मिनिट. ऐक ना, मी तुला एक 10 मिनिटात कॉल करते, मी क्लासमध्ये आहे. हम्म. हा करते ना तुला 10 मिनिटात कॉल, थांब. हा हॅलो. तर बघा, आता मी सपोज इथं टाकलं स्टॅटिक इंटिजर नंबर इज इक्वल टू 10. तर हे जे व्हेरिएबल आहे नंबर, हे नंबर व्हेरिएबल कसं झालं रे? स्टॅटिक झालं. मग हा स्टॅटिकचा जो ब्लॉक बनणार आहे, तर त्या नंबर ह्या व्हेरिएबलला त्या ब्लॉक मध्येच मेमरी भेटणार आहे, त्याच्यासाठी सेपरेट काय बनणार नाही. पण जर नुसतं मी इंटिजर नंबर इज इक्वल टू 10 टाकलं ना, तर ह्याच्यासाठी सेपरेट मेमरी भेटणार आहे. ज्या ऑब्जेक्टच्या ज्या व्हेरिएबल फंक्शन मध्ये आपण ज्याला कॉल करणार आहे, त्याच्यासाठी सेपरेट करणार आहे. तुम्हाला आता समजत नसेल काही हरकत नाही, फक्त एवढं लक्षात हॅलो ठेवा मॅम. आता. हा हॅलो. मॅम स्टॅटिक हे कीवर्ड कॉन्स्टंट सारखा वापरला जातो का म्हणजे? हा, कॉन्स्टंट सारखा वापरला जातो, पण ते कॉन्स्टंट नसतं. हा. ते कॉन्स्टंट नसतं. बघूया आपण पुढे स्टॅटिक आणि कॉन्स्टंट मधला पण डिफरन्स पुढे जाऊन बघूया आपण कसं कोरिलेट करते. पण आता एवढंच लक्षात ठेवा, स्टॅटिक हे क्लासचं व्हेरिएबल आहे, त्याला मेमरी एकदाच मिळते आणि त्याला मेमरी कोण देतं? JVMच देतो. आणि ऑब्जेक्टचे अदर इन्स्टन्स व्हेरिएबल असेल, लोकल व्हेरिएबल असेल, फायनल व्हेरिएबल असेल, ज्यांच्या पुढे स्टॅटिक हे कीवर्ड लागत नाही, त्यांची मेमरी मल्टिपल टाइम्स, म्हणजे प्रत्येकाची ओन कॉपी असते. सेपरेट कॉपी असतात. त्या एकाच ठिकाणी काय भरून त्यांना एकदाच मेमरी भेटत नाहीये. ह्या होल प्रोग्रामसाठी एकदाच मेमरी भेटते आणि अदर व्हेरिएबलला सेपरेट ओन कॉपी असते.
तर हे कसं असतं ना, ह्याचे आपण प्रोग्राम बघणार आहेत. तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका, माझं पण कन्फ्युजन करू नका. हे फक्त एवढं लक्षात ठेवा, स्टॅटिक व्हेरिएबल हे क्लासचं व्हेरिएबल आहे. याचा इन्स्टन्स तयार नाही केला तरी पण कंपायलर ह्याला रन करतो. ह्या सध्या आता एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे येस मॅम. तुम्हाला क्लासचं लक्षात आलं. क्लास हे युजर डिफाईन्ड डेटा टाइप आहे. क्लासला मेमरी 1 बाईटच भेटती. त्याच्यानंतर क्लास हे आउटसाइडच्या मेन फंक्शनच्या बाजूला नसतं आणि त्याच्यानंतर क्लासला ही मेमरी नसते, पण असते, पण ती 1 असते फक्त ती युनिक एक्झिस्टन्ससाठी. आणि क्लास हे काय आहे? ब्लूप्रिंट आहे. ब्लूप्रिंट आहे कोणाची? ऑब्जेक्टची. जेव्हा ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट. बनतो त्यावेळेसच त्याला खरं पूर्ण जो क्लास आहे, क्लासचे जे व्हेरिएबल आहेत, क्लासच्या ज्या मेथड आहे, त्यांना खऱ्या अर्थाने आपण यूज कधी करतो? ज्यावेळेस आपण त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो त्यावेळेस. मग ऑब्जेक्ट काय झाला हा? ऑब्जेक्ट हा झाला इन्स्टन्स ऑफ क्लास. क्लासचा इन्स्टन्स म्हणजे कोण? ऑब्जेक्ट. लक्षात ठेवा. ऑब्जेक्ट. क्लासचा Yes, इन्स्टन्स कोण? क्लासचा इन्स्टन्स हा ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्ही स्टेटमेंट काय बोलू शकता? ऑब्जेक्ट इज अ इन्स्टन्स ऑफ क्लास. म्हणजे सपोज सगळे मेंबर क्लासचे जर आपल्याला ऍक्सेस करायचे असेल तर आपण कोणा थ्रू ऍक्सेस करणार? ऑब्जेक्ट थ्रू. जेवढे मेंबर व्हेरिएबल असतील, जेवढे मेंबर फंक्शन असतील, यांना सगळ्यांना ऍक्सेस करायचा असेल क्लासच्या, तर आपल्याला त्यासाठी काय तयार करावं लागणार? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मग तुम्ही ऑब्जेक्टला काय बोलसान? की ऑब्जेक्ट तुमच्या टेक्निकल भाषेमध्ये बोलायला गेले तर ऑब्जेक्ट इज अ रिअल टाइम एंटिटी. काय बोलसान सांगा मला ऑब्जेक्टला? ऑब्जेक्ट इज अ रिअल टाइम एंटिटी. एंटिटी. ऑब्जेक्ट इज अ इन्स्टन्स ऑफ क्लास. ऑल द मेंबर ऑफ द क्लास कॅन बी ऍक्सेस थ्रू ऑब्जेक्ट. काय बोलसान ऑब्जेक्ट रिलेटेड? ऑब्जेक्ट अकाउंट. अकाउंट हे काय रे? अकाउंट सांगा. अकाउंट ऑब्जेक्ट होऊ शकतो का? Account. पर्सन. नाही पर्सन. क्लास. नाही नाही मॅडम, Person. अकाउंट क्लास आहे. अकाउंट क्लास आहे. मग ऑब्जेक्ट कोणाला म्हणणार तुम्ही? अकाउंट मधल्या मनीला. अकाउंट मधल्या मनीला. ठीक आहे, चालेल. सध्या तुम्ही ह्या लेवलला तुम्ही अंडरस्टँडिंग तुमची चांगली आहे. त्याच्यानंतर मग मला सांगा एखादं स्ट्रक्चर. आता मी तुम्हाला सांगितलं घराचं स्ट्रक्चर हे काय झालं? क्लास झालं. आणि घराचं खरोखर भिंती म्हणजे Yes, त्याला मेमरी मिळणे, एक प्लेस मिळणे, मग तुम्ही बांधायला सुरुवात करणे म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट बोलू शकता. आणि आपल्या टेक्निकल लँग्वेज मध्ये तुम्ही काय बोलणार? ऑब्जेक्ट इज अ इन्स्टन्स ऑफ क्लास. ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ड एंटिटी. ऑल द मेंबर ऑफ द क्लास कॅन बी ऍक्सेस थ्रू ऑब्जेक्ट. असं बोलू शकता का नाही? मग ऑब्जेक्ट ही एंटिटी आहे. जर ऑब्जेक्ट ही एंटिटी आहे तर त्या एंटिटीला काय असतं? स्टेट आणि बिहेवियर असतं. म्हणजेच त्या एंटिटीला काय असतो? डेटा असतो आणि फंक्शन असतो. जर ऑब्जेक्ट हे एंटिटी आहे का नाही? ऑब्जेक्ट ही रिअल वर्ड एंटिटी आहे का नाही? आणि क्लास हा इन्स्टन्स आहे का नाही त्याचा? मग ते आपण काय करतो? क्लास मधल्या मेथडला म्हणजे बघा आता आपण भरपूर बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते इथं. क्लास ऑब्जेक्ट नावाने मी एक एक्झाम्पल केलेलं आहे इथं. क्लास आणि ऑब्जेक्ट. दिसतंय का इथं तुम्हाला ते एक्झाम्पल? म्हणजे तुमचं आता क्लिअर होऊन जाईल. हो मॅम. आता बघा आपण काय म्हणलं इथं पब्लिक क्लास ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता त्याचे ऍट्रिब्यूट, प्रॉपर्टी. तुम्ही ऍट्रिब्यूट बोला, प्रॉपर्टी बोला. म्हणजे आता आपण ह्या क्लासमध्ये काय दिलंय? की एक कलर नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केले, स्ट्रिंग. त्याच्यानंतर एक मॉडेल नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केले, एक स्पीड नावाचे व्हेरिएबल डिक्लेअर केले. इथं कन्स्ट्रक्टर कॉल केला. हे नाही समजणार आता तुम्हाला. हे कन्स्ट्रक्टर केलेला आहे. कन्स्ट्रक्टर हा सेम क्लासच्या नावासारखा असतो आणि त्याला ही तिन्ही व्हेरिएबल पास केलेत आणि करंट ऑब्जेक्टचा रेफरन्स आहे कारण की हे मेंबर इन्स्टन्स व्हेरिएबल आहेत. आता मी इन्स्टन्स व्हेरिएबल आहे, मी सगळं शिकवणार आहे तुम्हाला. फायनल इन्स्टन्स व्हेरिएबल काय असतं? फायनल स्टॅटिक व्हेरिएबल काय असतं? त्याच्यानंतर इन्स्टन्स व्हेरिएबल काय असतं? त्याच्यानंतर लोकल व्हेरिएबल काय असतं? हे सगळं शिकवणार आहे. ते सेपरेट बघूया आपण. पण आता सध्या क्लास ऑब्जेक्ट बघून घ्या. मग आता इथं आपण कन्स्ट्रक्टर सेम क्लासच्याच नावासारखा असतो. ते व्हेरिएबल आपण त्याला पास केले. त्याच्यामध्ये आपण दिस डॉट कलर इकडं कलर पास केला आहे. दिस का वापरलं? हे इनहेरिटन्सचा खूप मोठा कन्सेप्ट आहे. हा आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मेथड आणि बिहेवियर ह्या क्लासच्याच आतमध्ये आता सध्या आपण व्हेरिएबल डिक्लेअर केले आणि मेथड पण डिक्लेअर केले. आता पब्लिक वॉइड स्टार्ट, पब्लिक वॉइड स्टॉप. म्हणजे आपण काय केलेलं आहे? कलर, मॉडेल आणि स्पीड घेतलेलं आहे. एक क्लासचा ऑब्जेक्ट बनवलेला आहे. त्याच्यानंतर एक स्टार्ट नावाची मेथड केलेली आपण म्हणतो स्टार्टिंग आणि स्टॉप नावाची मेथड केलेली आहे स्टॉप इन आणि थर्ड एक मेथड तयार केलेली ऍक्सिलरेट. ठीक आहे. म्हणजे ती इन्क्रीमेंट करते. ऍक्सिलरेटिंग करंट स्पीड वगैरे असं करते. आता हा झाला आपला क्लास. हा काय झालेला आहे? क्लास. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे? एखाद्या काहीतरी आता तुम्हाला माहित नाहीये पण तुमच्या हे लक्षात येते की एखाद्या कारचा कलर कोणता आहे किंवा गाडी बोलू शकता. त्या गाडीचा कलर कोणता आहे? त्या गाडीचं मॉडेल कोणतं आहे? त्या गाडीचं स्पीड किती असणार? हे फक्त तुम्ही डिक्लेअर केलंय का नाही सांगा मला इथं.
हॅलो, झेपतंय का? येस मॅम येस मॅम येस ते मॅम गाडीचं फक्त आपण डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे ना रे, तिचा कलर, मॉडेल, स्पीड आणि त्याच्यानंतर मग आपण कन्स्ट्रक्टरला पास केलेलं आहे. मला कळतंय रे बाळांनो, तुम्हाला लगेच झेपणार नाहीये. आपल्याला खूप प्रॅक्टिसची गरज आहे. त्याच्यानंतर बघा मग पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मध्ये आलं. मग त्याच्यानंतर क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवला, एक car1 आणि एक car2 नावाचा, आणि त्याला आपण जे 3 व्हेरिएबल वरती पास केलेले आहेत त्यांचं ऍक्च्युअली पास केले, की ती कार रेड कलरची असणार आहे, ती गाडीचं नाव टोयोटा असणार आहे, तिचा स्पीड 0 असणार आहे. ठीक आहे. मग इन्क्रीमेंट फंक्शन मध्ये जर तिला तुम्हाला वाढवायचं असेल स्पीड, तर हे फंक्शन तुम्ही कॉल करणार ऑब्जेक्ट थ्रू. बरोबर, येते का लक्षात थोडं? मग नंतर कारचा सेकंड ऑब्जेक्ट तयार येस केलाय, मॅम car2 म्हणून. मग car2 ला मग होंडाची आपण टाकलेली आहे ब्ल्यू कलर 0. मग आपण काय म्हणतोय, car1 ह्या ऑब्जेक्टनी आपण स्टार्ट करतोय. इथं जे स्टार्ट फंक्शन आहे, मग तुम्ही काय म्हणणार, car1 डॉट स्टार्ट. मग ते कोणत्या फंक्शन कपा जाणार रे? इथं जाणार. आणि मग काय आउटपुट येणार मला सांगा बरं, याचं आउटपुट काय येईल रे? कोण सांगू शकतं याचं आउटपुट येईल? बघू, कोणाला थोडस डोकं लागते, याचं आउटपुट काय येईल? थोडस प्रोग्राम का बघा बरं. स्टार्टिंग मॉडेल येणार. हा, काय येणार मग तुमचं? ठीक आहे, बघ आता आपण थोडस सिक्वेन्स मॉडेल रेड टोयोटा इन टोयोटा. हा, मग बघा आता स्टार्ट फंक्शन क गेलं, ते गेलं इथं स्टार्ट फंक्शन क. मग मॉडेल काय येणार? टोयोटा. मग काय म्हणणार, टोयोटा इज स्टार्टिंग असं येणार का? हो मॅम. टोयोटा इज स्टार्टिंग. मग car1 डॉट ऍक्सिलरेट 30. मग याचा आउटपुट काय येणार सांगा? याचा आउटपुट काय येणार सांगा? सेकंड जो ऑब्जेक्ट कॉल केलेला आहे मेथड थ्रू, पहिलं बरोबर आहे. पहिलं काय येणार, टोयोटा इज स्टार्टिंग. मग सेकंड काय येणार, मग ते car1 डॉट ऍक्सिलरेट फंक्शन क गेलं. मग इथं काय येणार आहे, इंटिजर इन्क्रीमेंट पॅरामीटर त्याला पास Speed केलेलं आहे. होणार. हा, मग इन्क्रीमेंटचं त्याला पॅरामीटर काय पास झालं, 30 भेटलं त्याला. ठीक आहे. मग स्पीड इज इक्वल टू स्पीड प्लस इन्क्रीमेंट. बरोबर आहे. ह्याचा अर्थ काय होतो बघा, हे जे तुम्ही लिहिलंय ना, ह्यालाच जर तुम्ही एक्सप्लोर केलं तर काय होणार इथं, स्पीड इज इक्वल स्पीड टू इक्वल टू स्पीड प्लस स्पीड प्लस प्लस इन्क्रीमेंट असं. इन्क्रीमेंट. हा, त्याचा असा अर्थ होतो स्पीड प्लस इन्क्रीमेंट. ठीक आहे. असं समजून घ्या, जरी प्लस ऑपरेटर टाकला असेल तर त्याचा अर्थ तसा होतो. हा, मग काय येणार त्याचा आउटपुट सांगा, car1 डॉट ऍक्सिलरेट 30. त्याला पॅरामीटर आहे म्हणून आपण तो पॅरामीटर पास केलेलं आहे. मग काय येणार आता, पॅरामीटर किती, स्पीड किती भेटणार त्याला, तुम्ही इथं 30 पास केलेलं आहे. मग स्पीड इज इक्वल टू स्पीड प्लस इन्क्रीमेंट. स्पीड किती आता सध्या, 30. बरोबर आहे. मग तुमचं car1 डॉट ऍक्सिलरेट हे फंक्शन कॉल केल्यानंतर मेसेज काय प्रिंट करताय तुम्ही, मॉडेल काय आहे सांगा मला आता. car1चं ऑब्जेक्टला मॉडेल काय पास केलं, टोयोटा. मग तुम्ही काय म्हणणार, टोयोटा टोयोटा इज Accelerating ऍक्सिलरेटिंग करंट स्पीड 30. करंट स्पीड 30. होते मॅप. हा, आता मग car1 डॉट स्टॉप. येस मॅम हा, car1 डॉट स्टॉप फंक्शन कॉल केल्यानंतर स्टॉप फंक्शन मध्ये काय सांगा, टोयोटा इज स्टॉपिंग. बरोबर. मॉडेल काय पास केले, कारण की आपण car1च्या ऑब्जेक्टचं बघतोय ना, आणि car1च्या ऑब्जेक्टला त्याला कलर, मॉडेल आणि स्पीड पास केलेलं आहे. बरोबर आहे. मग काय म्हणणार तुम्ही, पहिल्याचं सांगा परत मला, पहिल्याचं काय होणार, टोयोटा इज स्टार्टिंग. हा, टोयोटा इज ऍक्सेलरेटिंग करंट स्पीड 30. करंट स्पीड इज 30. बरोबर आहे. मग टोयोटा इज स्टॉपिंग. आता मला कोणीतरी एकाने सांगा बरं, ह्या सेकंडचा आउटपुट काय येणार, पटपट सांगा जरा, मग आपण ऍक्च्युअल आउटपुट चेक करू. होंडा इज स्टार्टिंग. बरोबर. Then Honda is accelerating current speed 30. बरोबर. Then model Honda is stopping. व्हेरी गुड. आता हा प्रोजेक्टचं नाव काय, होंडाचा स्पीड 50. 50 कसं येईल रे? मॅम ऍक्सेलरेट 50 केलेलं आहे ना खाली. हा हा, बरोबर. हा, सॉरी. हा, बरोबर आहे. हा, इथं 30. बरोबर आहे. होंडा इज ऍक्सिलरेटिंग करंट स्पीड 50. Accelerating बरोबर. current. हा, 30 नाही बरं का. आता कोणी सांगितलं होतं याच्या आधी, आदित्यने सांगितलं का? मी आदित्य. हा, आदित्य. ह्याचा स्पीड काय, 50. आता आपण याचा आउटपुट बघूया. एकदम बरोबर सांगितलं. म्हणजे तुम्हाला एकदा आउटपुट कळायला लागलं ना रे, तर प्रोग्राम तुम्हाला बरोबर मॅप होतील. जरा आपल्या कोणत्या तरी एका प्रोग्राम मध्ये एरर आहेत, जे आपण हे केलेलं नाही. हॅलो वर्ल्ड ऍप्लिकेशन प्रोग्राम हे आपण काढलं नाही, त्याच्यामुळे ते अदरला एरर दाखवते. ठीक आहे. आता याला पहिलं आपण सेव्ह करून घेऊ. निघाला एरर. मग आता ह्याला आपण रन करू. आलं का, टोयोटा इज स्टार्टिंग,
Toyota is accelerating current speed 30, Toyota is stopping, Honda is starting, Honda is accelerating current speed 50 आणि Honda is stopping. कळलं का तुम्हाला? हे तुम्हाला काहीच कळलेलं नाहीये असं मी कन्सिडर करते. क्लास आणि ऑब्जेक्टवर अख्खं जावाच क्लास ऑब्जेक्ट वरती रे बाळांनो. बघा हे पुढच्या वेळेस आपल्याला भरपूर प्रोग्राम बघायचे आहेत, याची सगळ्यांची प्रॅक्टिस करायची आपल्याला. पण आता मी तुम्हाला असाइनमेंट काय देते बघा. असाइनमेंट लिहून घ्या बरं चला पटपट सगळ्यांनी. पुढच्या आठवड्यासाठी असाइनमेंट. आता ह्या आठवडा तुम्हाला थोडा मजेशीरच जाणार आहे बरं का. पण पुढच्या आठवड्यापासून खूप असाइनमेंट येणार आहेत. ऍक्च्युअली आपण प्रोग्राम मध्ये उतरतोय. पुढच्या वेळेची असाइनमेंट अशी आहे. पहिला प्रश्न, जेव्हीएमचं आर्किटेक्चर एकदम व्यवस्थित क्लिअर करून आणायचं. जेव्हीएम आर्किटेक्चर भरपूर इमेजेस तुम्हाला इंटरनेटवर भेटतील, चॅट जीपीटी वरती भेटतील. जेव्हीएमचं आर्किटेक्चरचं सगळ्या ब्लॉक मधला कोणताही ब्लॉक तुम्हाला सांगता आला पाहिजे. एकदम असं तोंडपाठ करायचं. एक्सप्लेन द आर्किटेक्चर ऑफ जेव्हीएम. सेकंड, क्लास आणि ऑब्जेक्ट, ज्याच्यामध्ये भले नको समजू दे तुम्हाला, नाही समजलं तरी चालेल. क्लास आणि ऑब्जेक्ट वरती कोणते पण 5 प्रोग्राम करून दाखवायचे मला. ठीक आहे, जमेल का एवढ्या 2 असाइनमेंट? एकदम सोपं सांगितलं, जास्त काय अवघड नाही सांगितलं. कोणते पण 5 प्रोग्राम ज्याच्यामध्ये क्लास आहे, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. विविध प्रकारचे प्रोग्राम बघा. काय समजतंय काय नाही समजत हे कोणी, प्रत्येकाचे 5 सेपरेट पाहिजे. सगळ्या तिघांचे सेम सेम नकोय. आणि मला सेपरेट पाठवायचे, पर्सनली ग्रुपवरती पाठवायचे नाही. मग मी ज्या टायमाला मी ओके म्हणेन ना, मग ग्रुपवर टाका, कारण सरांना पण कळू दे तुम्ही असाइनमेंट करताय. पहिलं मला काय टाकायचं, मला पर्सनल टाकायचे कोणते पण 5 प्रोग्राम. आणि मी ते 5 प्रोग्राम विचारणार की बाबा प्रणव, तुला हे 5 प्रोग्राम टाकले, तुला काय समजले ह्या 5 प्रोग्राम मधून? असे कोणते पण ज्याच्यामध्ये काय असलं पाहिजे रे, फक्त क्लास. मग त्याच्या तुम्हाला जर व्हेरिएबल टाकायचं असेल तर टाका, इन्स्टन्स टाका, फायनल टाका. तुम्ही टाकायचं तर टाकू शकता, कारण की व्हेरिएबल आपल्याला लागणार आहे. किंवा विदाऊट व्हेरिएबल पण ट्राय करा, व्हेरिएबल ट्राय करा. मी आता जशी नावं घेतली की लोकल व्हेरिएबल, इन्स्टन्स व्हेरिएबल, त्याच्यानंतर स्टॅटिक व्हेरिएबल, स्टॅटिक फायनल व्हेरिएबल, स्टॅटिक इन्स्टन्स व्हेरिएबल. हे जरी व्हेरिएबल तुम्ही वापरून तुमचं तुम्ही अंडरस्टँडिंग करून मला सांगितलं तरी पण चालेल. वेल अँड गुड. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला शिकताना अजून सोपं जाईल. येते का लक्षामध्ये? तर हे सगळं तुम्ही मला 5 क्लास आणि ऑब्जेक्टच्या आणि जेव्हीएमचं आर्किटेक्चर एकदम तोंडपाठ पाहिजे. आणि आतापर्यंत आज आपण क्लासमध्ये जे घेतलंय तर त्यातलं तुम्हाला काही विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. कळतंय? चला, आपला 2 तास कंप्लीट क्लास झालेला आहे. आता आपण डायरेक्ट पुढच्या शनिवारी भेटू, नेक्स्ट सॅटरडे. एकदा तो क्लास आणि ऑब्जेक्टचा प्रोग्राम दाखवा. हा, फक्त दाखवा. वर घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट करायचं होतं. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा, हे करा. भरपूर आहे, गुगल वरती लागन तेवढे भेटतील तुम्हाला. गुगलवर प्रोग्रामची कमतरता नाही, फक्त कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे की कशाला काय होतं. अजून आपल्याला क्लास आणि सगळ्या इथून पुढचे जे काही प्रोग्राम येणार आहे ते विदाऊट क्लास आणि विदाऊट ऑब्जेक्ट शक्यच नाहीये. विदाऊट ऑब्जेक्ट आणि विदाऊट क्लास आज आपण एकच प्रोग्राम घेतला जो हॅलो वर्ल्ड वाला, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय बनला नाही आणि ऑब्जेक्टनी पण कसा रन होतो हे पण तुम्हाला दाखवलं. ठीक आहे, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन सगळं हे जे सगळं अभ्यास करा. आणि पुढच्या आठवड्यात 5 क्लासचे ऑब्जेक्टचे प्रोग्राम क्लासच्या अगोदर मला पाठवायचे. आणि जेव्हीएम सगळ्यात महत्वाचं विसरायचं नाही. जावा व्हर्च्युअल मशीन याचं डिटेल डिस्क्रिप्शन एकदम समजून घ्यायचं. आणि मी कोणाला विचारणार त्याला 5 ते 10 मिनिटं त्या जेव्हीएम वरती बोलता आलं पाहिजे. हीच आपल्या क्लासची सुरुवात असेल. ठीक आहे, चला मग थांबायचं इथं. ओके, चला चला बाय. चला, गुड डे आणि चांगला अभ्यास करा. ठीक आहे, चलो बाय. थँक्यू मॅम. वेलकम.